आप फायदा उठा सकते हैं हमारे 23 ऑनलाइन चर्चेस का, जो कि भारत की सारी प्रमुख भाषाओं में उपलब्ध हैं। और इसके अलावा हमारे पास 3 विशेष चर्च हैं। एक टीनेजर्स के लिए जिसका नाम है तूफानी और ज्ञानी 3, बच्चों के लिए हमारे पास ऑनलाइन चर्च है, और गूंगे और बहरों के लिए भी हमारे पास चर्च है, साइन लैंग्वेज का चर्च। उसके अलावा आप हमारे ऑनलाइन चर्चेस को देख सकते हैं उड़िया में, तेलुगु में, तमिल में, गुजराती में, कन्नड़ा में, तुलु में, इंग्लिश में, हिंदी में, छत्तीसगढ़ी में, राठौरी बरेली में, आसामीज में, मराठी में, पंजाबी में, नेपाली में, कोंकणी, मलयालम, सिंधी, भोजपुरी, बंगाली और मालवानी में। इनका फायदा उठाइए और पूरे भारत में लोगों को सुसमाचार सुनाइए। गॉड ब्लेस यू। परमेश्वर वाचा महान आहे, त्याच्याशिवाय जीवन अधुरे आहे. सगळे जीव मरेन मी त्याच्यासाठी, मी सर्व काही करेन त्याच्यासाठी. मी सर्व काही करेन त्याच्यासाठी. मार्गात आल्या सरी अडचणही चालतच राहीन मी, मागे नाही हटणार. मार्गात आल्या सरी अडचणही चालतच राहीन मी, मागे नाही हटणार. जगेन किंवा मरेन मी त्याच्यासाठी, मी सर्व काही करेन त्याच्यासाठी. जगेन किंवा मरेन मी त्याच्यासाठी, मी सर्व काही करेन त्याच्यासाठी. जगायला शिकविले त्यानेच मला, वचनाच्या वाटेवरती सर्वदा चालल्या. जगायला शिकविले त्यानेच मला, वचनाच्या वाटेवरती सर्वदा चालल्या. जगेन किंवा मरेन मी त्याच्यासाठी, मी सर्व काही करेन त्याच्यासाठी. जगेन किंवा मरेन मी त्याच्यासाठी, मी सर्व काही करेन त्याच्यासाठी. परमेश्वर माझा महान आहे, त्याच्याशिवाय जीवन अधुरे आहे. परमेश्वर माझा महान आहे, त्याच्याशिवाय जीवन अधुरे आहे. त्याच्याशिवाय जीवन अधुरे आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपले सर्वांचे स्वागत आहे हे ऑनलाईन मराठी चर्च मध्ये. आज रविवार 4 सप्टेंबर. ही वेळ आहे प्रार्थनेची. आपण प्रार्थना करूया. पहिला बिंदू आहे आपला प्रार्थनेचा,
भारतातील नेत्यांसाठी आणि अधिकार असलेल्या सर्वांसाठी प्रार्थना करा. वचन घेतलेले आहे नीतिसूत्रे 21 अध्याय 1 वचन. राजाचे हृदय पाण्याच्या प्रवाहाप्रमाणे परमेश्वराच्या हातात असते. तो त्याला पाहिजे तेथे वळवतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रार्थना करा त्या नेत्यांची अंतकरणे मूर्खपणा आणि कपटातून शहाणपणा आणि सत्यात बदलली जातील आणि ते परमेश्वराच्या आवाजाने उठवले जातील, जो त्यांना योग्य ते करण्यास आणि त्याच्या लोकांसाठी जे योग्य आहे ते करण्यास मार्गदर्शन करेल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण डोळे बंद करून आपले हात उंचावून आपण प्रार्थना करूया. री बोगो सारा माका सांदरा नवरी बाबा शाकला का. धन्यवाद देवा, धन्यवाद देवा. हर एक प्रत्येक मनुष्यासाठी धन्यवाद देवा. री बोगो सांदरा नवरी बाबा शाकला का. लिबा का सांदरा नवरी बाबा शाकला का. भारतातील सर्व लोकांसाठी आपण प्रार्थना करत आहोत. रिबो को सांदना री बाबा बारा ते योग्य रीतीने चालत आहे. तो रिबा का सांदना री बाबा शाकला का. लिबो गोरो रो मोको सारा का. रिबा बाबा रिबा गारा का. रिबो गो सारा मा का सारत का. रिगा गा 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 लके लोग सारा का का का. ओ लतरे लिक वो को सांदना री बाबा शाकला का. लिबा का सांदना री बाबा शाकला का. शांत नानुना निंदु का. नी बाबा रा रिबो गो रा रो को सारा बाका सा. रिबा गा गा रा गो सारा बाका सा. रोंज रोब्र शाकला का. लिबा का सांदना रिबा बर शाकला का. रिबा का सांदना योग्य रीतीने ओ रिबा का सांदना रिबा बर शाकला का. लिबा का सांदना रिबा बर रा का. रिबो गोरो सारा बाका सांदना रिबा बर शाकला का. लिगा गा 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 रिबा का सारा बाव को सांदना रिबा बर शाकला का. लिबा का सांदना रिबा बर शाकला का. ओ रोज को सा रिबा का सारा भो गो सारा अंदराना रिबो गो सांदना रिबा बर शाकला का. धन्यवाद देते परमेश्वर पिता. धन्यवाद देते तुझ्या पिता परमेश्वर प्रार्थनेसाठी. धन्यवाद देते. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावामध्ये करते. आमेन. आपण अजूनही प्रार्थना करत आहोत. आपला प्रार्थना बिंदू आहे दुसरा. या आठवड्यात आपल्या पार्टनरशिपच्या टार्गेट पूर्ण केल्याबद्दल आपण देवाचे आभार मानत आहोत. हालेलुया. त्याच्यासाठी आपल्याला वचन घेतलेले आहे. जकर्या 4 अध्याय 9 वचन. जरुबाबेलने स्वतःच्या हाताने या घराचा पाया घातला आहे आणि तो स्वतःच्या हाताने तो बांधेल. तेव्हा तुम्हाला कळेल की सर्वशक्तिमान परमेश्वराने मला तुमच्याकडे पाठवले आहे. देवाच्या अतूट वचनबद्धतेबद्दल आणि विविध पार्टनरशिप प्रोजेक्ट मध्ये सहभागी झाल्याबद्दल देवाचे आभार माना. घोषणा करा ते पूर्ण होईपर्यंत आपल्या बांधवाकडे देण्या इतपत अधिक आहे. घोषणा करा की परिस्थिती आपल्याला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आणण्यासाठी संरेखित आहे आणि आपण सर्व या महिन्यात 100% पार्टनरशिप प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने साक्ष देऊ. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. धन्यवाद करूया आपल्या पार्टनरशिपच्या प्रोजेक्टसाठी. धन्यवाद देऊया आपले पिता परमेश्वर. जे पार्टनर आहेत त्यांचे आपण आभार मानूया. त्यांनी 100% पार्टनरशिप साठी आपण पिता परमेश्वराला धन्यवाद देऊया. रिबो गो सांदना री बाबा शाकला का. लिबा गा सारा मा का सांदना री बाबा शाकला का. लिबो गो रो सारा मा का सांदना री बाबा शाकला का. धन्यवाद पित्या. धन्यवाद करते पित्या तुला. धन्यवाद करते आमची पार्टनरशिपचे टार्गेट पूर्ण दिल्याबद्दल. धन्यवाद करते. ओ रिबा का सांदना री बाबा शाकला का. सर्व पार्टनर्सचे आम्ही धन्यवाद करतो, आभार मानतो परमेश्वर पिता. रिबो को सांदना री बाबा शाकला का. धन्यवाद देते. अजून नवीन पार्टनर्स आमच्या ह्याच्यामध्ये प्रोजेक्ट मध्ये सहभागी होत आहेत म्हणून धन्यवाद देते परमेश्वर पिता. धन्यवाद देते. त्यांचे पडे पिता परमेश्वर अधिक देण्यासाठी पिता परमेश्वर पैसे येत आहेत येशूच्या नावामध्ये. ओ रिबा का सांदना री बाबा शाकला का. लिबा का रागा का सारा मो को सांदना री बाबा शाकला का. लिबा का सांदना री बाबा शाकला का. लिबो गो सारा मा का सांदना री बाबा शाकला का. लिबा का सांदना री बाबा शाकला का. ओ शांतु नानुना निंदु नानुना लिमा का सांदना री बाबा शाकला का. धन्यवाद देते परमेश्वर पिता. धन्यवाद देते पिता परमेश्वर. नवीन पार्टनर साठी धन्यवाद देते. नवीन पार्टनर्स येत आहेत म्हणून धन्यवाद देते. ओ रिबो गो सांदना री बाबा शाकला का. लिमा का सांदना री बाबा शाकला का. लिमा का सांदना री बाबा शाकला का. शांतु नानुना निंदु नानुना
Nima kasandara now ribo go sara ma kasandara now riba barashakalaka. Liba kasandara now riba barashakalaka. O shantu nanu nanindu nanu nanima kasandara now riba baba baba baba. ओ बोंदरले न रिबो गोरो सारा कसा मांदरा न रिबा बरा. धन्यवाद देते परमेश्वर पिता, धन्यवाद देते तुला, धन्यवाद करते सारे पार्टनरशिप साठी धन्यवाद करते, जे पूर्ण टार्गेट झालं म्हणून धन्यवाद करते, नवीन पार्टनर साठी धन्यवाद करते, धन्यवाद देते परमेश्वर पिता, तुझे आभार मानते रिबा कसा न रिबा बरा. आम्ही सर्वजण तुझे आभार मानतोय, धन्यवाद करते परमेश्वर पिता, धन्यवाद देते. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावामध्ये माग आमेन. अजूनही आपण प्रार्थना करत आहोत. आपला प्रार्थना बिंदू आहे तिसरा, पहिलं तिमोथी 2 अध्याय 4 वचन घेतलेलं आहे. ज्याला सर्व लोकांचे तारण व्हावे आणि त्यांना सत्य समजावे असे वाटते. तुमचे कुटुंब, मित्र आणि शेजाऱ्यांसाठी प्रार्थना करा. ते तारण प्राप्त करत आहेत आणि सत्याच्या ज्ञानात येत आहेत. प्रार्थना करा की ते येशूला त्याचा प्रभू आणि स्वामी म्हणून स्वीकारत आहेत. हालेलुया. आपण प्रार्थना करूया. रिबो को सांदरान रिबा बरशाकलका. धन्यवाद करूया. हर एक पिता परमेश्वर लोकांमध्ये सत्य पिता परमेश्वर प्रभू येशूच्या नावाने माहित होत आहे म्हणून धन्यवाद देऊया. धन्यवाद करूया आपल्या कुटुंबासाठी, धन्यवाद देऊया आपल्या शेजाऱ्यांसाठी, धन्यवाद देऊया आपल्या नातेवाईकांसाठी, धन्यवाद देऊया आपल्या मित्रांसाठी, धन्यवाद देऊया शाळेतील विद्यार्थ्यांसाठी, धन्यवाद करूया, धन्यवाद देऊया. ओ रिबो गो सांदरा, त्यांचे तारण होत आहे. ओ रिबो गो सांदरा नव रिबा बरशाकलका. निमा का सांदरा नव रिबा बरशाकलका. लिबो गो सारा मा का सांदरा नव रिबा बरशाकलका. ओ रोंज रोब्र शाकलका. लिबो गो सारा मा का सांदरा नव रिबा बरशाकलका. ओ रोंज रोब्र शाकलका. निमा का सांदरा नव रिबा बरशाकलका. ओ शांतु नानु निंदु नानु निमा का सांदरा लो लोको सारा रा लतेरे लिका सारा मा का सा रिबो गो सा मांदरा नव रिबा बरशाकलका. लिबो गो सा मा का सांदरा नव रिबा बरशाकलका. धन्यवाद देते परमेश्वर पिता. प्रत्येक मनुष्यासाठी धन्यवाद देते. प्रत्येक मनुष्याचा उद्धार झाला, त्याचे तारण झाले म्हणून धन्यवाद देते. प्रत्येक मनुष्य पिता परमेश्वर पिता परमेश्वर प्रभू येशू मसीहचा सुवार्ता प्रत्येक मनुष्याकडे उद्धाराच्या द्वारे, तारणाच्या द्वारे जात आहे म्हणून परमेश्वराला धन्यवाद देते. ओ रिबो का सांदरा नव रिबा बरशाकलका. धन्यवाद करते. ओ रिबो गो सांदरा नव रिबा बरशाकलका. ओ शांतु नानु नानिंदु नानु निमा का सांदरा नव रिबा बाबा बाबा. ओ रोगो सारा मा का सांदरा नव रिबा बरशाकलका. ओ रोंज रोब्र शाकलका. निमा का सांदरा नव रिबा बरशाकलका. ओ इकंदर शाकलका लिका सांदरा नव रिबा बरशाकलका. ओ शांतु नानु निंदु नानु निमा का सांदरा नव रिबा बाबा बाबा. ओ रिबो गो सांदरा नव रिबा बरशाकलका. निमा का सांदरा नव रिबा बरशाकलका. धन्यवाद देते परमेश्वर पिता, धन्यवाद देते तुला, धन्यवाद देते प्रभू येशूच्या नावामध्ये, धन्यवाद करते परमेश्वरा, धन्यवाद करते पिता परमेश्वर. प्रत्येक प्रेयर पॉइंट साठी धन्यवाद देते, प्रार्थना प्रार्थनेसाठी धन्यवाद देते परमेश्वरा. हे जीवन पिता परमेश्वर प्रत्येक मनुष्याचं बदललं म्हणून धन्यवाद देते. हर एक मनुष्याचा उद्धार झाला, तारण झाले म्हणून मी धन्यवाद देते. धन्यवाद करते परमेश्वर पिता, धन्यवाद देते हर एक नातेवाईकांसाठी, हर एक मित्रांसाठी, हर एक पिता परमेश्वर शेजाऱ्यांसाठी धन्यवाद देते परमेश्वरा. धन्यवाद करते. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावामध्ये मागते. आमेन.
तू आहेस सद्गुरू, राजांचा राजा तू आहेस सद्गुरू, हालेलुया तू आहेस सद्गुरू, प्रभूंचा प्रभू तुझी स्तुती मी करू. तू सर्व तुमचं प्रभू यहोवा, तू सर्व तुमचं प्रभू यहोवा, तू सर्व तुमचं प्रभू यहोवा, तू सर्व तुमचं प्रभू. तू आहेस सद्गुरू, राजांचा राजा तू आहेस सद्गुरू, हालेलुया तू आहेस सद्गुरू, प्रभूंचा प्रभू तुझी स्तुती मी करू. प्रभूंचा प्रभू तुझी स्तुती मी करू. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ही वेळ आहे वास्तविकता संग्रहाची. 4 सप्टेंबर रविवार. पास्टर क्रिस कडून आजचे संदेश आहे आजारपणावर शक्ती. वचन घेतलेले आहे मार्क 16 अध्याय 17 वचन आणि 18 वचन. विश्वास धरणाऱ्याबरोबर ही चिन्हे असत जातील. ते माझ्या नावाने भूते काढतील, नवनव्या भाषा बोलतील, सर्प उचलतील व कोणत्याही प्राणघातक पदार्थ प्याले तरी तो त्यांना मुळीच बाधणार नाही. त्यांनी दुखण्याईवर हात ठेवले म्हणजे ते बरे होतील. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपले सुरुवातीचे वचन आपल्या देवीपणाचे काही चिन्ह दर्शवते. त्यापैकी एक म्हणजे आजार, रोग आणि दुर्बलताला यावर आपले प्रभुत्व आणि सामर्थ्य. आपल्याकडे केवळ भूते काढण्याची शक्ती नाही, तर आपल्याकडे आजार बरे करण्याची आणि रोग दूर करण्याची शक्ती आहे. हालेलुया. येशूने आपल्याला बरे करणारे बनवले. तो मत्तेई 10 अध्याय 8 वचन मध्ये म्हणाला, रोग्यांना बरे करा, मेलेल्यांना उठवा, रोग्यांना शुद्ध करा, भूते काढा. तुम्हाला फुकट मिळाले, फुकट द्या, लक्ष द्या. त्याने असे म्हटले नाही की आजारी लोकांना बरे करण्यासाठी माझ्याकडे प्रार्थना करा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. लुका 10 अध्याय 19 वचन मध्ये म्हणाला, पहा मी तुम्हाला साप आणि विंचू यांना तुडवण्याचा व शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार दिला आहे. तुम्हाला काही एक बाधणार नाही. त्याने आपल्याला सैतानापेक्षा श्रेष्ठ बनवले, जो लोकांना सोसाव्या लागणाऱ्या बहुतेक आजारांसाठी मुख्यतः जबाबदार आहे. मग या वास्तविकता असूनही आजारपण, रोग आणि सैतानाने ग्रासलेले ख्रिस्त का आहेत? हालेलुया, प्रेज लॉर्ड. स्तोत्रसंहितेचं पुस्तक 5 आणि 6 7 वचन म्हणते, आपल्याला उत्तर देते. ते म्हणते, त्यांना माहित नाही व कळतही नाही. ते अंधारात इकडे तिकडे फिरतात. पृथ्वीचे सर्व आधारस्तंभ ढळले आहेत. मी म्हणालो, तुम्ही देव आहात, तुम्ही सर्व तात्पर्याचे पुत्र आहात. तरी मानवाप्रमाणे तुम्ही मराल, एखाद्या सरदाराप्रमाणे तुम्ही पडाल. पुष्कळ लोक देवाच्या वचनाविषयी अनभिज्ञ आहेत आणि परिणामी आजार, रोग आणि अशक्तपणा याच्यावर त्यांना अधिकार आहे याची त्यांना जाणीव नाही. त्याच्याकडे दैवी जीवन आहे त्याची त्यांना जाणीव नसते. योहानाचं पुस्तक 10 अध्याय 34 वचन मध्ये प्रभू येशू म्हणाला, तुम्ही देव आहात असे मी म्हणालो, हे तुमच्या शास्त्रात लिहिलेले नाही काय? पेत्र आपल्याला दैवी स्वभावाचे सहभागी म्हणतो. 2 पेत्र 1 अध्याय 4 वचन पौलुस म्हणतो, आपण महाविजयी ठरतो. रोमकरास पत्र 8 अध्याय 37 वचन सांगते, आजारपण खरोखर तुमच्या शरीरात वाढू शकत नाही.
आणि वाढू नये, कारण ख्रिस्त हा तुमच्या भौतिक शरीराचे जीवन आहे. हालेलुया. तुमच्यातील पवित्र आत्म्याने तुमच्या भौतिक शरीराला आधीच जीवन आणि चैतन्य दिले आहे. रोमकरांचं पत्र 8 अध्याय 11 वचन. आज या सत्यावर विश्वास ठेवा आणि कृती करा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ही वेळ आहे प्रार्थनेची. आपण प्रार्थना करूया. माझ्या पाठीमागे आप डोळे बंद करून हात उंचावून माझ्या मागे प्रार्थनेला बोलू शकता आपण. प्रिय पित्या, तू दयाळू आणि कनवाळू आहेस. तू नीतिमान, पवित्र, न्यायी आणि खरा आहेस. माझ्यामध्ये तुझ्या जीवनाबद्दल धन्यवाद, जे मला महाविजेत्यापेक्षा अधिक बनवते. मी आजारावर आणि रोगाच्या वर जगतो. माझे जीवन उत्कृष्ट आणि वैभवाने भरलेले आहे. मी आज प्रभू येशूच्या नावात आत शिरतो आणि ख्रिस्ताचे वर्चस्व प्रकट करतो. प्रभू येशूच्या नावामध्ये आमेन. हालेलुया. मेरी गवाही है, तो सबसे पहले परमेश्वर पिता का धन्यवाद करती हूँ और फाइटर किस का फाइटर आजी सर का मेरी सेल की गवाही है कि मेरे सेल के एक मेंबर का एक्सीडेंट हो गया था. उसका माँ बनने वाली थी वो, और डॉक्टर बोला था कि वो कुछ भी हो सकता है, और बच्चा उल्टा हो गया था. तो बोली कि सिस्टर आप प्रार्थना करो. तो मैं बोली ठीक है, मैं प्रार्थना करूँगी, आप चिंता मत करो, और मैं उनके लिए प्रार्थना करूँगी और सही हो जाएंगे. तो हम सब सेल वाले मिलकर उनके लिए प्रार्थना किए, और उनका बच्चा इस समय सही है और डिलीवरी भी नॉर्मल हुआ. इसके लिए मैं परमेश्वर पिता का कोटि कोटि धन्यवाद करती हूँ. मत सोचिएगा कि आपने कोई गलती कर दी या आपने कुछ इतना बड़ा काम कर दिया कि परमेश्वर का प्रेम आपके लिए खत्म हो गया. और कभी मत होने दीजिएगा कि आप अपने आप को बेकार समझें. जब आप 24 घंटे प्रेम में चल रहे हो तो आप 24 घंटे किस में चल रहे हो? परमेश्वर की भरपूरी में. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अगर आपको उद्धार में चलना है तो आपको प्रेम करना पड़ेगा. प्रेज द लॉर्ड. तो प्रेम केवल मुंह का नहीं है. प्रेम में आप एक कदम उठाते हो. जैसे परमेश्वर ने जब हमसे प्रेम किया तो उसने कुछ किया. जो सम्मान परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, जो मौका परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, वही मौका उसने मुझे और आपको दिया. हालेलुया. उसने हमें उसके पास बुला लिया. हालेलुया. उसने हमारा उसके बीच का जो संबंध टूट गया था उसको क्या कर दिया? जोड़ दिया. ग्लोरी. किसकी वजह से? प्रेम की वजह से. हालेलुया. मैं आदेश देता हूं बीमारी को उनके शरीरों से जाने का यीशु मसीह के नाम. मैं उन अशुद्ध आत्माओं को, उन दुर्बलता की आत्माओं को, उन बीमारी फैलाने वाली आत्माओं को आदेश देता हूं उनके शरीरों से जाने का और वापस नहीं आने का यीशु मसीह के नाम. यीशु
किती सुंदर येशू तुझे नाव आहे किती पावन येशू तुझे नाव आहे किती सुंदर येशू तुझे नाव आहे किती पावन ला 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 Rosique vos chifre à la volta patique ezitravo. Regete ezita regete ezinta rege vos chifre à la volta. Regete ezita regete ezita regete ezita regete ezitravo. ओ धन्यवाद प्रभू तुमच्या महानतेसाठी, तुमच्या बुद्धीसाठी, तुमच्या समजेसाठी, तुमच्या प्रेमासाठी, तुमच्या ज्ञानासाठी. तुम्ही महान आहात. पूर्ण जग तुमचं आहे. जगातले सगळे देश तुमचे आहेत आणि आम्ही तुमच्या हातांची रचना आहोत. धन्यवाद आम्हाला पवित्र आत्मा देण्यासाठी. धन्यवाद आम्हाला उद्धार देण्यासाठी. धन्यवाद आम्हाला नीतिमान बनवण्यासाठी. धन्यवाद तुमच्या लिहिलेल्या वचनांसाठी. धन्यवाद प्रभू. धन्यवाद आम्हाला एक असे हृदय देण्यासाठी जे समजतं. धन्यवाद प्रभू या वेळेसाठी जर तुम्ही आम्हाला दिला आहात की आम्ही तुमच्या वचनाला शिकू आणि पुढे जाऊ. आम्ही सांगतो प्रभू आमच्याकडे एक जीभ आहे जी कायम योग्य बोलते. कान आहेत जे योग्य ऐकतात
आणि एक हृदय आहे जे योग्य समजतं. धन्यवाद प्रभू. आम्ही प्रार्थना करतो, जे आम्ही इथून ऐकणार त्याच्याद्वारे आपण बदलू, ते बनू की तुम्ही आम्हाला बनण्यासाठी बनवलं आहात. प्रभू, प्रार्थना करतो तुमच्या मुलांसाठी, हे वचनाचे फक्त ऐकणारे नाहीत तर करणारे बनतील. व धन्यवाद प्रभू, हे वचन त्यांच्या आत्म्यामध्ये बनून राहील, न हलवेल, त्यांच्या आत्म्यांमध्ये विकसित होत जाईल, जोपर्यंत हे तुमची इच्छा करण्यासाठी तयार नाही होत. धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, धन्यवाद तुमच्या महिमेसाठी, तुमची योग्यतेसाठी जे आमच्या आतमध्ये काम करत आहे त्या वेळेसाठी धन्यवाद. आणि या प्रार्थनेला आपण प्रभू येशूच्या नावात मागतो. आमीन. प्रेज द लॉर्ड बोलू शकतो आपण. हालेलुया. स्वागत करू शकतो. बरं, स्वागत आहे तुमचं. हालेलुया. आणि जी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट जी आपण शिकण्यास सुरू केली ती आहे परमेश्वराला प्रसन्न करणं. या सिरीजमध्ये आपण खूप साऱ्या गोष्टी शिकलो आहोत आणि मला विश्वास आहे की तुम्ही तुमचं मन बनवलं आहात परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. कारण मी सांगितलं जगामध्ये एकच गोष्ट इम्पॉर्टंट आहे आणि ते आहे परमेश्वराला प्रसन्न करणं. जेवढ्या लवकर तुम्ही ह्या गोष्टीला समजाल तेवढ्या लवकर तुम्ही त्या निवडीला कराल, योग्य रस्त्यावरती चालाल. कारण तुमच्याकडे लक्ष बरोबर आहे तर रस्ता मिळणं सोपं आहे. जर तुमचं लक्ष योग्य नाही आहे तर जो रस्ता भेटेल तो योग्य नसेल. विचार करून बघा की एका झाडावरती फळं लागली आहेत आणि एकाचं लक्ष आहे झाडावर फळं आणि एकाचं लक्ष आहे झाडाचं मूळ. दोघांचे पण रस्ते वेगळे असतील. एक उडण्याबद्दल विचार करत असेल, एक चढण्याबद्दल विचार करत असेल आणि एक फक्त खाली चालण्याचा विचार करत असेल. तर जेव्हा तुम्हाला योग्य लक्ष भेटेल तेव्हा तुम्हाला योग्य रस्ता भेटेल, तुम्ही योग्य निवड कराल. खूप असे लोक आहेत जे जीवनामध्ये योग्य निवड नाही करत कारण त्यांच्याजवळ योग्य लक्ष नाही आहे. तर परमेश्वराला प्रसन्न करणे आपल्या जीवनाचं लक्ष बनवा. तुम्हाला सांगतो आहे तुम्ही खूप आनंदी राहाल. प्रेज द लॉर्ड. आणि आम्ही सांगितलं की तुम्ही जर परमेश्वराला प्रसन्न करू इच्छिता तर शोधा की परमेश्वर तुमच्यावरती किती प्रेम करतो. परमेश्वरामध्ये स्वतःच्या ओळखीला शोधा. जे तुम्हाला दिलं गेलं आहे त्याला शोधा. आणि चौथं आम्ही सांगितलं जी ख्रिस्तामध्ये तुम्हाला आशा आहे त्याला शोधा. आणि पाचवं आम्ही सांगितलं की शोधा की कसं त्या आशेला पूर्ण करायचं आहे. प्रेज द लॉर्ड. त्यावेळी आपण सुरू केलं की शोधा की कसं त्या आशेला पूर्ण करायचं आहे. आणि त्याच्यामध्ये आपण सांगितले की 4 गोष्टी आणि त्यामध्ये सगळ्यात पहिला आहे प्रार्थना. प्रार्थना बघू शकता लूक 18 अध्याय वचन. नंतर त्याने त्या विषयात की कायम नेहमी प्रार्थना करणं, प्रयत्न सोडता कामा नये, त्यांना हा दृष्टांत सांगितला. इंग्लिशमध्ये जर आपण बघितलं तर त्याने त्यांना हा दृष्टांत सांगितला की माणसाला नेहमी प्रार्थना केली पाहिजे आणि कधीच हार नाही मानली पाहिजे. प्रार्थनेचा सगळ्यात मोठा उद्देश काय आहे? प्रार्थनेचा सगळ्यात मोठा उद्देश आहे तो बदल जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तुमच्यामध्ये येतो. प्रार्थनेचा सगळ्यात मोठा उद्देश मागणं नाही आहे. प्रार्थनेचा सगळ्यात मोठा उद्देश परमेश्वराकडून काही मिळवणं नाही आहे. प्रार्थनेचा सगळ्यात मोठा उद्देश आहे तो बदल जो प्रार्थना करतेवेळी तुमच्यामध्ये येतो. खूप जणांना नाही माहीत आहे. जेव्हा ते प्रार्थना करत असतात तेव्हा त्यांचं लक्ष कशावरती लागलेलं असतं की मी प्रार्थनेमधून काय मिळवू शकतो, मी परमेश्वराला कसं बदलू शकतो. नाही, प्रार्थनेचा उद्देश परमेश्वराला बदलणं नाही आहे. प्रार्थनेचा उद्देश परिस्थितीला पण बदलणं नाही आहे. ते प्रार्थनेचे सेकंडरी उद्देश आहेत. पण प्रार्थनेचा जो प्राथमिक उद्देश आहे तो आहे तुमच्या आत्म्याचा बदल. जर तुम्हाला हे माहीत असेल तर
खूप जणांना नाही माहीत आहे. तर खूप जणांचं प्रार्थना जीवन उत्साहाने नाही भरलेलं आहे. कारण कारण त्यांचा उद्देश आहे त्या गोष्टींना मिळवायचा आहे, त्या गोष्टींना बदलायचं आहे. प्रार्थनेचा जो प्राथमिक उद्देश आहे तो त्यांना नाही माहीत आहे की प्रार्थनेचा प्राथमिक उद्देश त्यांना स्वतःला बदलण्याचा आहे. स्वतःला बदलण्याचा. चला आपण अजून एक वचन बघूया. लूक 9 अध्याय 28 ते 29 वचन. गोष्टीनंतर काही 8 दिवसानंतर तो पेत्र, योहान आणि याकोबाला बरोबर घेऊन प्रार्थना करण्यासाठी डोंगरावरती गेला. हा बोलत आहे प्रभू येशू बद्दल की प्रभू येशू ख्रिस्त काही प्रचार करत होते. काही त्याच्या 8 दिवसानंतर तो पेत्र, योहान आणि याकोबाला बरोबर घेऊन प्रार्थना करण्यासाठी डोंगरावरती गेला. तुम्हाला काय वाटतं की येशू ख्रिस्ताला काय हवं आहे? तुम्हाला काय वाटतं की येशू ख्रिस्त परमेश्वराला बदलू इच्छितो? हा येशू ख्रिस्त जो स्वतः प्रभू होता तो स्वतः प्रार्थना का करत आहे? प्रार्थनेचा उद्देश काय होता जो येशू ख्रिस्ताला माहित होता? इनफॅक्ट येशू ख्रिस्त काहीच मागत नसेल. मला नाही वाटत काही मागत असेल. मला नाही माहित कुठच्या पण दिवशी प्रभू येशूने प्रार्थना केली असेल मला खाणं द्या, प्रभू घराचं भाडं द्या. मला नाही माहित की हा कधी पण दिवस आला असेल येशू ख्रिस्ताच्या प्रार्थनेच्या वेळेमध्ये. येशू ख्रिस्त प्रार्थना करत होता. जास्त प्रार्थना करत होता. रात्रभर प्रार्थना करत होता. लोकांना लांब टाकून प्रार्थना करत होता. तो एवढ्या प्रार्थना का करत होता? त्याला भरपूर काही पाहिजे होतं? काय त्याची इच्छा खूप मोठ्या होत्या? असं काय होतं जे येशू ख्रिस्ताकडे नव्हतं? असं काय होतं जो येशू ख्रिस्त बोलून नाही बदलू शकत होता? नंतर प्रश्न येतो की हा येशू ख्रिस्त जो स्वतः प्रभू आहे तो प्रार्थना का करत होता? निश्चितच प्रार्थनेचा उद्देश काहीतरी वेगळा असेल. प्रार्थनेचा उद्देश मागणं नसेल. प्रार्थनेचा उद्देश परमेश्वराला बदलणं नसेल. प्रार्थनेचा उद्देश असेल तो नक्कीच येशू ख्रिस्ताला माहीत असेल. त्याच्यापेक्षा वेगळा जो लोकांना माहीत आहे. पण इथे 29 वचनामध्ये तुम्हाला समजेल. चला, पण जेव्हा तो प्रार्थना करत होता तेव्हा त्याच्या चेहऱ्याचं रूप बदललं आणि त्याचं वस्त्र श्वेत होऊन चमकायला लागलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जेव्हा येशू ख्रिस्ताने प्रार्थना केली तर त्याच्यामध्ये बदल येण्यास सुरू झाला. तुम्हाला माहित आहे प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही प्रार्थना करता त्या तुमच्यामध्ये पण हाच बदल येतो. हा फक्त येशू ख्रिस्ताबद्दल नाही आहे, हा बदल तुमच्या आत्म्यामध्ये पण येतो. तुम्ही तुमच्या आत्म्यामध्ये अजून चमकू लागता. परमेश्वराची महिमा तुमच्या आत्म्यातून अजून जास्त दिसून येते. तुमची आत्मा बदलण्यास सुरू होते. तुमच्या आत्म्यामध्ये ते बदल येऊ लागतात. तुम्ही प्रार्थनेच्या उद्देशाला समजाल तर प्रार्थना कायम तुमच्यासाठी उत्साहाचं कारण असेल. नेहमी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू ख्रिस्ताला हे माहित होतं. निश्चितच येशू ख्रिस्त काही मागण्यासाठी प्रार्थना नाही करत होता. पण येशू ख्रिस्त कशासाठी प्रार्थना करत होता? या बदलासाठी. तो बदल जो त्याच्या आतमध्ये येत होता. कारण प्रार्थना काय आहे? परमेश्वरासोबत सहभागिता. परमेश्वरासोबत सहभागिता. आणि गरजेचं नाही आहे की तुम्ही सहभागितामध्ये मागता. मग किती लोक आहेत जे आपल्या घरातल्यांसोबत वेळ घालवतात? किती लोक आहेत किती लोक आहेत जे घालवतात वेळ? घालवत आहेत वेळ? आणि वेळ घालवला, घरातल्यांसोबत घालवलात, मित्रांसोबत घालवलात, नातेवाईकांसोबत घालवलात. किती वेळा तुम्ही मागितलात? तर नको होण्यास देव की प्रार्थना तुमच्यासाठी एक मागण्याचं कारण होईल. प्रार्थना काय आहे? परमेश्वरासोबत सहभागिता. नको सांगू की माझ्याकडे काही मागण्यासाठी नाही आहे तर मी प्रार्थना नाही करणार. मी प्रार्थना केली, जे मी मागितलं ते मला नाही भेटलं, त्यासाठी माझ्याकडे आता प्रार्थना करण्यासाठी मूड नाही आहे. प्रार्थना सहभागिता आहे. मला विश्वास आहे की तुम्ही मित्रांसोबत ह्यासाठी नाहीच वेळ घालवू इच्छिता, कारण काय तुम्हाला मित्रांसोबत भेटेल. तुम्हाला मित्रांच्या कंपनीमध्ये आनंद येतो. तुम्ही त्यांच्यासोबत काय घालवू इच्छिता? वेळ. तुम्ही आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवू इच्छिता. ह्यासाठी नाही की तुम्ही त्यांच्याकडून काही इच्छिता. फक्त तुम्हाला त्यांची कंपनी काय आहे? आवडते. तुम्हाला त्यांच्यासोबत राहायला आवडतं. हीच प्रार्थना आहे. येशू ख्रिस्ताला परमेश्वरासोबत राहणं आवडायचं. त्याला माहित होतं की प्रार्थनेशिवाय तो हे कधीच करू नाही शकत होता. लॉर्ड. हालेलुया. आणि हेच कारण आहे की
जेव्हा येशू ख्रिस्त मरण्यासाठी जात होता, त्याच्यासाठी सगळ्यात मोठी आव्हान हेच होतं. त्याच्यासाठी त्रास हा नव्हता की तो मरणार होता, त्याच्यासाठी हा त्रास होता की कारण त्याला माहित होतं की जेव्हा तो पाप बनणार आहे तर परमेश्वर त्याच्यापासून तोंड फिरवणार आहे. आणि हे येशू ख्रिस्ताला खूप दुःख देत होतं. येशू ख्रिस्ताने कधीच परमेश्वराशिवाय कोणताही मुवमेंट जगलाच नव्हता. येशू ख्रिस्ताला माहित नव्हतं की तो मुवमेंट तो कसा जगेल. बायबल सांगते सुरुवातीला वचन होतं, वचन परमेश्वरा सोबत होतं. हेच सुरुवातीला परमेश्वरा सोबत होतं आणि वचन काय झालं, शरीर बनलं. म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत येशू ख्रिस्त आणि परमेश्वर काय होते, एकत्र. येशू ख्रिस्ताला माहित नव्हतं की परमेश्वराशिवाय कसं जगलं जातं. भरपूर असे लोक आहेत जे परमेश्वराशिवाय जगत आहेत. मी विचार करतो हे कसे जगत आहेत. कारण येशू ख्रिस्ताला पण नाही माहित होतं की जो स्वतः प्रभू आहे तो किंवा प्रभूशिवाय कसा जगेल. कधी त्याच्या जीवनात असा कधी मुवमेंटच नाही आला. तिकडे तो परमेश्वरासोबत संपर्कामध्ये नव्हता. त्याचं पूर्ण जीवन परमेश्वरासोबत जोडलेलं होतं. त्याचा जगाशी काही एक मतलब नव्हता. ओ बॉय हाल, जग त्याने बनवलं होतं. जगापासून त्याला काही प्रेम नव्हतं. विचार करून बघा. प्रभू ज्याने जग बनवलं त्याला जगाशी प्रेम नव्हतं. पण काही लोक जगासोबत एवढं प्रेम करतात की प्रभूसोबत वेळ घालवण्यात त्यांना वेळ नाही आहे. मी बोलतो ह्याच्यापेक्षा मोठा येडेपणा काय असू शकतो. ज्या प्रभूने पूर्ण जग बनवलं तो जगापासून काही नाही इच्छित होता. मला नाही माहित तुम्ही जगापासून एवढं काय इच्छिता. आपल्या जगाच्या चक्करमध्ये, आपल्या स्वप्नांच्या चक्करमध्ये परमेश्वराच्या सोबत वेळ घालवणं कठीण होईल. त्याकडून बघा, ज्याने पूर्ण जग बनवलं तो जगासोबत सहभागिता नाही करत होता. त्याचं मन कुठे लागलं होतं, आपल्या पित्यासोबत सहभागितेमध्ये. सोनं बनवलं, ज्याने चांदी बनवली, ज्याने हिरा बनवला, पण त्या गोष्टींना मिळवण्याचे प्रयत्न नाही करत होता. तो कशावरती फोकस होता, परमेश्वरासोबत आपल्या सहभागितेमध्ये. हेच कारण होतं की येशू ख्रिस्ताने सांगितलं माणसाला कायम प्रार्थना केली पाहिजे आणि हार नाही मानली पाहिजे. त्याला नाही माहित होतं की प्रार्थनेशिवाय सहभागितेशिवाय कसं जगलं जातं. त्याला नाही माहित होतं. त्याला नाही माहित होतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. ऐकताय तुम्ही? तर पहिला उद्देश काय आहे प्रार्थनेचा? प्रार्थनेचा उद्देश आहे बदल. स्थितींमध्ये बदल नाही, परमेश्वरामध्ये बदल नाही. कशामध्ये बदल? तुमच्यामध्ये बदल. तुमच्यामध्ये बदल. पण आपण आपल्या आतमध्ये खूप सारे बदल इच्छितो, पण आम्हाला नाही माहिती की बदल कुठून येतात. आणि ते बदल तेव्हाच येतात जेव्हा तुम्ही प्रार्थनेमध्ये आपला वेळ घालवता. हा जो वेळ असतो जेव्हा पवित्र आत्मा तुमच्या आतून अशुद्धींना बाहेर काढतो आणि परमेश्वराला इच्छेला, परमेश्वराच्या सेवकाईला तुमच्या आतमध्ये मजबूत बनवतो. ती वेळ असते. चला अजून एक इन्सिडेंट बघूया, खूप इंटरेस्टिंग आहे. लूक 22:39. हे तुम्हाला माहीत आहे, ही जी वेळ होती जेव्हा येशू ख्रिस्त मरण्यासाठी जात होता. ते येशू ख्रिस्ताचं ते शेवटचं झालेला होता. आठवतं तुम्हाला? युनियन झालेली होती आणि येशू ख्रिस्त कुठे जात होता? मरण्यासाठी जात होता. आणि तो परत एकदा तिघांना घेऊन गेला. कोण? पेत्र, यूहन्ना आणि कोण? याकोब. तेव्हा तो बाहेर निघून रीतीनुसार जैतुनाच्या डोंगरावरती गेला आणि चेरतीच्या मागे गेले. आपल्या रीतीच्या अनुसार डोंगरावरती गेला. डोंगरावरती कशासाठी गेला? हवा खाण्यासाठी नाही गेला. त्याची सुंदरता बघण्यासाठी नाही गेला. तो काश्मीरना बघण्यासाठी नाही गेला. तो डोंगरावरती कशासाठी गेला? प्रार्थना करण्यासाठी. प्रार्थना करण्यासाठी. ओके, नेक्स्ट. की पोहोचून त्याने आपल्या चेल्यांना सांगितलं, प्रार्थना करा की तुम्ही परीक्षेमध्ये नाही पडाल. प्रेज द लॉर्ड. प्रार्थना करा की तुम्ही परीक्षेमध्ये नाही पडाल. परमेश्वर नाही इच्छित की तुम्ही आव्हानांमध्ये फसा. परमेश्वरांना नाही माहीत आहे. बरेचसे लोक काय इच्छितात की जोपर्यंत तुम्ही परमेश्वरामध्ये आहात आव्हान येईल. परमेश्वर नाही इच्छित आहे. परमेश्वराला माहीत आहे जर तुम्ही प्रार्थना कराल तर आव्हानांच्या पहिले तिकडे काय असेल, तिकडून निघून जाण्याचा रस्ता असेल. तुम्ही प्रार्थना कराल तर तुम्हाला माहीत असेल की आव्हान कुठे आहे, त्रास कुठे आहे, तुम्हाला माहीत असेल. त्या आव्हानाने यायच्या अगोदर तुम्ही तिकडून निघून गेला असाल.
त्या आव्हानासाठी तुम्ही तयार असाल, नाही की तुम्ही आव्हानांमध्ये पोचून प्रार्थना कराल. प्रार्थना आव्हानांमध्ये पोचून नाही केली जाते, प्रार्थना आव्हानांच्या पहिली केली जाते. आणि इथे बघा येशू ख्रिस्ताला माहित होतं तो काय होणार आहे, मरणार आहे. आव्हान होतं, भरपूर मोठी आव्हान होतं. त्याला वाचत राहा की प्रार्थना करा का तुम्ही परीक्षेमध्ये नाही पडाल. नेक्स्ट, स्वतः त्यांच्यापासून लांब होऊन दोंडा फेकण्याच्या दोरीवरती गेला, गुडघे टेकून प्रार्थना करू लागला. नेक्स्ट, हे पिता, जर तू इच्छित असेल तर ह्या पेलेला माझ्यापासून लांब कर. माझी नाही, फक्त तुझी इच्छा पुरी होऊन दे. त्याने सांगितलं, ओ माझी इच्छा पुरी नको होऊन दे, पण तुझी इच्छा पुरी होऊन दे. वाचत राहूया, चला ती परत येऊया 42 वरती. आला जो त्याला सामर्थ्य देत होता. नेक्स्ट, अत्यंत संकटाने व्याकुळ होऊन अजून पण खूप वेदनांनी, दिस इज टू मच नो करून बघा येशू ख्रिस्त प्रार्थना करत होता. त्याला माहित होतं की तो काय होणार आहे, मरण्यासाठी जाणार आहे. तर त्याने प्रार्थना केली की परमेश्वर माझी इच्छा पूर्ण नको होऊन दे, पण तुमची इच्छा पूर्ण होऊन दे. तेव्हा तो प्रार्थना करत होता, तेव्हा एक स्वर्गदूत आला आणि त्याने त्याला काय देण्यास सुरू केलं, सामर्थ्य. पण त्या सामर्थ्यानंतर येशू ख्रिस्ताने काय केलं, प्रार्थना अजून जास्त केली. त्याने आपल्या प्रार्थनेला कमी नाही केलं. काय आहे, तो अत्यंत प्रार्थनेमध्ये व्याकुळ होऊन अजून प्रार्थना करू लागला, पर्यंत की त्याचा घाम त्याच्या थेंबासारखा जमिनीवरती पडत होता. येशू ख्रिस्ताला माहित होतं की फक्त परमेश्वराची इच्छा जाणणे पुरेसे नाही आहे. त्या परमेश्वराच्या इच्छेला पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करणे पण गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्ताला माहित होतं. ख्रिस्ताने फक्त ह्यानं सांगितलं, प्रभू तुमची इच्छा पूर्ण हो. ख्रिस्ताने फक्त ह्यानं सांगितलं, प्रभू तुमची इच्छा पूर्ण हो. फक्त तुमच्या म्हणण्याने प्रभूची इच्छा पूर्ण होणारी नाही आहे. त्या इच्छेला पूर्ण करण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल, प्रार्थना. आणि हेच काम होते येशू ख्रिस्त करत होता. ख्रिस्ताला माहित होतं की फक्त परमेश्वराची इच्छा जाणणं पुरेसं नाही आहे. ख्रिस्ताला परमेश्वराची इच्छा माहित होती. येशू ख्रिस्ताला माहित होतं की तो काय होणार आहे, मरणार आहे. तुम्ही बाकी अध्यायामध्ये वाचाल तर येशू ख्रिस्ताने आपल्याला चेल्यांना सांगितलं, चला वाचूया ते 16 अध्याय 21 वचन. त्यावेळेपासून येशू आपल्या चेल्यांना सांगावा लागला, नक्कीच आहे की मी यरूशलेमला जाऊ, प्रधान याजकांच्या आणि शास्त्रींच्या हातून भरपूर दुःख घेऊ आणि मारला जाऊ आणि तिसऱ्या दिवशी जिवंत होऊ. द लॉर्ड. येशू ख्रिस्ताला परमेश्वराची इच्छा माहित होती, नाही माहित होती, माहित होती. येशू ख्रिस्ताला हे पण माहित होतं की इच्छा जाणणं पुरेसं नाही आहे. त्याला माहित होतं की प्रार्थना करावी लागेल, कारण जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा परमेश्वराचं आव्हान तुम्हाला स्वतःच्या आतमध्ये ऐकण्यास येते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा ह्या परमेश्वराच्या गोष्टी आहेत तुमच्यासाठी उंच बुलहट म्हणून ऐकायला येतात. वाचूया फिलिपियन्स पत्र 3:14. मी निशाण्याकडे धावत जातो की ती किंमत मिळवू, त्यासाठी परमेश्वराने मला येशू ख्रिस्तामध्ये उंच बुलहाटमध्ये बोलवलं आहे. मध्ये बोलवलं आहे, ते दिलेलं आहे, वरती बोलवलं आहे. पण इंग्लिशमध्ये काय लिहिलं आहे, हाय कॉलिंग ऑफ गॉड. हाय कॉलिंग ऑफ गॉड. हिंदीवर त्याला चुकीचं केलं आहे. पण इंग्लिशमध्ये काय लिहिलं आहे, हाय कॉलिंग ऑफ गॉड. परमेश्वराची उंच बुलहाट फक्त इंग्लिशमध्ये दाखवू शकता. प्रेस ऑफ द मार्क ऑफ द प्राइज ऑफ द हाय कॉलिंग ऑफ गॉड. जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा परमेश्वराची बुलहाट तुमच्यासाठी काय होते, उंच. प्रेज द लॉर्ड. काय तुम्हाला माहिती आहे, खूप जणांसाठी परमेश्वराची बुलहाट आजपर्यंत उंच नाही झाली आहे, कारण त्यांनी कधी प्रार्थना नाही केली. त्यासाठी बायकोची सेवकाई मोठी आहे, मुलाची सेवकाई मोठी आहे, यशाची सेवकाई मोठी आहे, पण परमेश्वराची सेवकाई त्यांच्या आतमध्ये मोठी नाही आहे. आईची सेवकाई मोठी आहे, बाबांची सेवकाई मोठी आहे, समाजाची सेवकाई मोठी आहे, त्यांच्या स्वप्नांची सेवकाई मोठी आहे, पण परमेश्वराची सेवा त्यांच्यासाठी मोठी नाही आहे. कारण त्यांनी कधी प्रार्थना नाही केली. त्यांना टॅलेंट दिलं, परमेश्वराने त्यांना योग्यता दिली, पण त्या गोष्टी त्यांच्यासाठी उंच नाही आहेत. आणि प्रार्थनेद्वारे त्याचे बदल त्यांच्या आतमध्ये यायला हवे होते, ते बदल त्याने कधीच नाही आणले. त्यांना वाटतं की ते कधीच ह्या कामांसाठी बोलवले पण नाही गेले होते. तुम्ही तर सांगत आहात की सेल चालवा, पण मला तरी नाही वाटत की परमेश्वराने मला सेल चालवासाठी बोलवलं आहे. मी प्रार्थना नाही केली. तुम्ही प्रार्थना करता तरी सेवकाई तुमच्या आतमध्ये काय असणार होती, उंच सेवकाई. क्लिअरियन कॉल. कशी सेवकाई तुमच्यासाठी बनणार होती, ती तुम्हाला हलवणार होती, तुम्हाला पुढे वाढवणार होती. जर तुम्ही प्रार्थना केली असती. तुम्ही प्रार्थना नाही करणार तरी सेवकाई तुमच्यासाठी कधीच उंच नाही होणार.
खूप जणांना नाही माहीत आहे. त्यासाठी आम्ही सांगतो की जेवढं तुम्ही मोठे लीडर बनत जाता तेवढाच प्रार्थनेचा वेळ तुम्ही जास्त घालवा. का? नाहीतर ही सेवा काय तुमच्यासाठी काय होणार आहे? छोटी छोटी. बऱ्याच जणांसोबत होतं. त्यांच्यामध्ये आता परमेश्वराचं काम करण्याची इच्छा तर नाही आहे. परमेश्वराची वचन वाचण्याची इच्छा त्यांच्यामध्ये आता नाही आहे. का? आणि सेवा काय त्यांच्यासाठी छोटी बनली आहे, उंच नाही आहे. आणि उंच का नाही आहे? कारण जेवढा वेळ त्यांना प्रार्थनेमध्ये घालवला पाहिजे तेवढा वेळ ते प्रार्थनेमध्ये नाही घालवत आहेत. बदल त्यांच्या ज्या आत्म्यामध्ये यायला पाहिजेत ते बदल त्यांच्या आतमध्ये अजूनपर्यंत नाही आले आहेत. आम्ही एक जाणतो, त्याच हिऱ्याची किंमत जाणतो. किती जणांना माहिती आहे? हिऱ्याची किंमत जाणतो. तर तुमच्या आतमध्ये बदल होईल तर तुम्हाला समजेल की परमेश्वर किती महान आहे. तर तुम्ही गाणं म्हणू शकता, तुम्ही महान आहात, महान आहात, पण तुम्हाला कधीच समजणार नाही की तो किती महान आहे. तर तुम्ही एक चांगले बॉलर नाही आहात तर तुम्हाला कधीच समजणार नाही की समोरचा किती चांगला बॉलर आहे. किती जणांना माझी गोष्ट समजते आहे? हॅलो 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 समजत आहे का? ते समजणार नाही. प्रार्थनेच्यामुळे तुमच्या आतमध्ये बदल नाही येणार तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही की किती परमेश्वर महान आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्यासोबत तुमचं काम काय आहे? प्रार्थना करणं. बरेचसे लोक आपल्या प्रार्थनेच्या वेळेला गंभीरतेने नाही घेत. त्यांना माहीतच नाही आहे की प्रार्थना का करायची आहे. आज काही मागण्यासाठी नाही आहे तर आज पूर्ण दिवस प्रार्थनाच नाही करणार आहे. लॉर्ड. परमेश्वर इच्छितो की तुम्ही काय करा? प्रार्थना की तुम्ही काय व्हाल? बदलाल. तुमच्या आतमध्ये एक रूपांतर होईल. प्रेज द लॉर्ड. ते सेवक आहे तुमच्यासाठी काय बनेल? उंच सेवकाई. उंच सेवकाई. तुम्ही म्हटलं नाही सांगू शकत की संडेला काही अजून करायचं आहे. कारण संडेसाठी चर्चमध्ये प्रचार करण्याशिवाय मोठी सेवकाई मला माहीत नाही आहे, नाही मला माहीत वाटणार आहे. जर मला प्रधानमंत्री जरी बोलवेल संडेच्या दिवशी 10 वाजता या तर मी बोलेल सर संडे नाही जमणार, दुसऱ्या दिवशी सांगा. मला फरक नाही पडत कोणी मला बोलवलं आहे. कारण माझ्यासाठी सगळ्यात उंच सेवकाई काय आहे? जी ही सेवकाई जी मी करत आहे. आणि तुम्हाला का नाही माहीत आहे? कारण तुम्ही प्रार्थना नाही केलीत. प्रार्थना करा आणि नंतर बघा ह्या गोष्टी तुमच्यासाठी किती इम्पॉर्टंट होणार आहेत. प्रेज द लॉर्ड. शेजाऱ्याला बोला प्रार्थना करा. प्रार्थना करा. प्रार्थनाचा उद्देश काय आहे? कोणामध्ये बदलाव? तुमच्यामध्ये बदलाव. तो बाजूला बोला प्रार्थनाचा उद्देश माझ्यामध्ये बदलाव. माझ्यामध्ये बदल. तर तुम्हाला समजेल की खरं तर तुम्ही परमेश्वराची आराधनाच करू इच्छित होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला वाटतं की तुम्ही सगळं काय करू इच्छिता. मुलांसारखं लहान मुलांना आता विचारतो काय बनायला इच्छितो? पायलट. उद्या विचारा डान्सर. परवा विचारा क्रिकेटर. त्याला अजून माहितीच नाही की तो काय बनायला इच्छितो. पण तो मोठा नाही झाला आहे. जर तुम्ही प्रार्थना नाही करणार तर तुम्हाला कधीच समजणार नाही की तुम्ही काय बनवू इच्छिता. आज तुम्ही हे करू इच्छिणार, उद्या तुम्ही हे करू इच्छिणार. मला करायला हवं आहे तुम्ही कधीच नाही करू शकत. का? तुम्ही कधी प्रार्थना नाही केली. दुसऱ्या गोष्टींना करून आनंद मिळवण्याचा प्रयत्न कराल पण तुमच्या आत्म्याला माहीत आहे की तुम्हाला काय करायचं आहे. आणि हेच कारण आहे की येशू ख्रिस्त काय करत होता? प्रार्थना. तो आपल्या आत्म्यात त्या बदलांना आणत होता कारण तो काय होऊ शकेल? मजबूत. परमेश्वराच्या इच्छेला करण्यासाठी मजबूत होईल. तो आपल्यामध्ये आत्म्यामध्ये परिवर्तन आणत होता. काय करून? प्रार्थना करून. कारण त्याला माहीत होतं मरणं सोपं नसेल. विचार करून बघा आता तुम्ही इथे आला आहात चर्चमध्ये आणि तुम्ही चर्चमधून बाहेर गेलात आणि आम्ही तुम्हाला थांबू. चेकिंग करा. पहिलेच तुमचं मूड खराब होणं सुरू होईल. चेकिंग कशाला करतायत? नंतर आम्ही सांगू तुम्ही शेजाऱ्याचा फोन चोरलात. त्याच्यावरती आरोप. आणि मला विश्वास आहे की तुम्ही पुढच्या चर्चमध्ये यायला विचार नाही करणार. पण येशू ख्रिस्तावरती पूर्ण जगाचे पाप लादले गेले होते. सोपं नव्हतं. जे पाप त्याने कधीच नाही केलं ते पापाची किंमत त्याला करायची होती. विचार करून बघा. आपण तर स्वतःच्या पापाची पण किंमत नाही देऊ इच्छितो. जर आपण फोन चोरू आणि कोणी आपल्याला थोबाडीत मारलं, फोन चोरण्यासाठी थोबाडीत मारायची गरज काय आहे? बघा. आपण तर आपल्या पापांचं पण नाही करू इच्छितो. आपल्या चुकींसाठी पण आम्ही नाही करू इच्छितो. आपल्याला वाटतं ते भेटली पाहिजे. केलं तर काय? पण असं नाही आहे. चुकींसाठी कोणाला तर किंमत मोजावी लागणार होती.
तुमच्या प्रत्येक पापासाठी येशू ख्रिस्ताला त्रास उठवायचा होता. तुमच्या प्रत्येक पापासाठी येशू ख्रिस्ताला किंमत मोजायची होती. प्रत्येक ती चुकी जी तुम्ही जीवनात केला आहात, विचार करून बघा किती चुका केला असाल. विचार करू जास्त. विचार करा थोडीशीच जे तुम्ही केल्या आहात त्यातल्या प्रत्येक चुकीसाठी येशू ख्रिस्ताला काय उठवावी लागली किंमत. आणि विचार करा आपण अरब लोक आहोत. अरब लोक आपल्या एका जीवनामध्ये हजार चुक्या जरी करतील तर विचार करा त्याच्यावरती शिक्षा किती मोठी होती. त्याला माहीत होतं पूर्ण जगाचं बोझ उठवणं सोपं नव्हतं, पण तो काय करत होता? प्रार्थना. त्याला माहीत होतं त्याशिवाय कधी कोणी नाही येणार होता आणि नाही येऊ शकत होता, कारण परमेश्वराला काय हवं होतं? पवित्र बलिदान. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्तच एकमात्र होता त्याच्या बलिदान देण्यासाठी काय होता? योग्य होता. येशूशिवाय कोणी पण आपल्या स्थानामध्ये मरण्याच्या लायक नव्हता. येशू ख्रिस्ताला माहीत होतं. येशू ख्रिस्ताला माहीत होतं जर त्याने मिस केलं शैतान जिंकेल. त्याला माहीत होतं त्याने बलिदान नाही केलं तर आमच्यासाठी सगळ्यांसाठी स्वर्गामध्ये जाणं काय होणार? असंभव. आपण सगळे नरकामध्ये पोहोचतो जर त्या दिवशी येशू ख्रिस्त हरला असता. पण येशू ख्रिस्त काय होता? चॅम्पियन. प्रेज द लॉर्ड. त्याने काय केलं? आमच्यासाठी त्या पीडा सहन केली. त्याने स्वतःला मजबूत केलं. तुम्हाला नाही माहीत असेल, मी कायम आमच्या आसपासच्या लोकांना सांगतो, हे जग त्या लोकांच्याद्वारे नाही चालत आहे ज्यांनी आपली स्वप्ने पूर्ण केली. हे जग त्या लोकांच्याद्वारे चालत आहे ज्यांनी दुसऱ्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपली स्वप्न पूर्ण नाही केलीत. तुम्ही विचार नाही केला असेल. ज्या लोकांना तुम्ही बघता ज्यांनी आपले स्वप्न पूर्ण नाही केलीत, टाळ्या वाजवता, पण त्यांच्यामुळे जग नाही चालू आहे. त्या आईमुळे चालत आहे ज्याने आपल्या मुलासाठी आपलं करिअर सोडलं. जग त्यांच्यावर चालू आहे ज्यांनी आपली स्वप्न सोडली. विचार करू की जेव्हा तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण कराल जगाचा काहीतरी फायदा केला असाल. नाही वाटत की तुम्ही जगाचा फायदा केलात. जग त्यांच्यामुळे नाही चालत ज्याने आपलं स्वप्न पूर्ण केली. त्याच्याद्वारे चालत आहे ज्याने दुसऱ्यांच्या स्वप्नासाठी आपल्या स्वप्नांचं काय केलं? बलिदान दिलं. जणांना समजते की मी काय सांगत आहे नाही आहे. स्वतः अशी विचारा, तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी माहीत नाही किती जणांनी आपल्या स्वप्नांचं बलिदान दिलं आहे. जणांनी आपल्या स्वप्नांचं बलिदान दिलं आहे. नको विचार करू की तुमचे जीवन फक्त तुमच्या स्वप्नांना पूर्ण करण्याच्या विषयात आहे. तुम्ही जगामध्ये कधीच बदल नाही आणू शकाल. जगामध्ये त्या लोकांनी जास्त कधीच बदल नाही आणले जे लोक स्वतःची स्वप्न करण्यासाठी जगले, पण त्या लोकांनी बदल आणले जे स्वप्न आपली सोडून दुसऱ्यांसाठी जगले. जग त्यांना नाही लक्षात ठेवत जे मोठे बनतात. जग त्यांना लक्षात ठेवतं ज्यांनी जगाला मोठा करण्यासाठी स्वतःला काय केलं? मारलं. येशू ख्रिस्त त्याचं काय एक सिद्ध काय उदाहरण. येशू ख्रिस्त काहीही बनू शकत होता. ख्रिस्त काहीही मिळवू शकत होता. विचार करून बघा असं काय होतं जे येशू ख्रिस्त नाही बनू शकत होता? असं काय होतं जे येशू ख्रिस्त नाही मिळवू शकत होता? त्याने त्या सगळ्या गोष्टींना बनण्याचा प्रयत्न केला ना मिळवण्याचा प्रयत्न केला. त्याने काय केलं? परमेश्वराच्या इच्छेला पूर्ण केलं. प्रेज द लॉर्ड. पुरुष ख्रिस्तींना नाही माहीत आहे, ते त्रासलेत आहेत. माझी ही स्वप्न पूर्ण नाही झाली, माझी ती स्वप्न नाही पूर्ण झाली. कुठच्या स्वप्नाची तुम्ही बद्दल बोलत आहात? ती स्वप्न तुम्ही परमेश्वराचं स्वप्न आहात. तुम्ही पूर्ण व्हाल. आणि येशू ख्रिस्ताला पण माहीत होतं की परमेश्वराचं स्वप्न काय आहे, की येशू ख्रिस्त काय होईल? मरेल. येशू ख्रिस्ताला माहीत होतं ते प्रार्थनेशिवाय होणार नाही आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही खरंच जाणू इच्छिता की परमेश्वराने तुम्हाला काय करण्यासाठी बोलवलं आहे? इमानदारीने बसून प्रार्थना करा. सिलेंडर नसाल त्या सेलमध्ये 5 लोक येत असतील, त्यासाठी काय म्हणतील ते? उंच सेवकाई. पण ते तोपर्यंत नाही होणार जोपर्यंत तुम्ही प्रार्थना नाही कराल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हेच कारण आहे की परमेश्वर इच्छितो तुम्ही आणि मी काय करू? प्रार्थना. आपल्या आतमध्ये काय येऊ शकेल? बदल. ती लोक आहेत ज्यांना परमेश्वराने मोठं काम करण्यासाठी सांगितलं होतं, पण आजपर्यंत ते कधीच मोठं ते पाऊल नाही उचलू शकले. का? कारण परमेश्वराने जेव्हा त्यांनी सांगितलं होतं मोठी कामं करण्यासाठी, दुसरी जी गोष्ट होती त्या सेकंडला काय होती? प्रार्थना. पण थोड्या दिवसानंतर त्यांना काय वाटायला लागलं? परमेश्वराने त्यांना बोलवलंच नाही आहे.
त्याच्याकडून ते होऊच नाही शकणार आहे. मी किती अशा लोकांना ओळखतो ज्यांना परमेश्वराने बोलवलं आहे, त्यांना स्वतःला नाही माहीत आहे की परमेश्वराने त्यांना बोलवलं आहे. ते सेवकासाठी काहीच नाही करत आहात. माझी प्रार्थना आहे ते करतील. जर नाही करतील त्यांना माहीत नाही की जेव्हा येशू ख्रिस्ताला मिळतील तर किती त्रासाचा तो मोमेंट असेल. परमेश्वर तुमच्यावरती आनंदी असेल पण तुम्ही स्वतःवरती त्रासात असाल का? आणि तुम्हाला दिसून येईल की तुम्ही काय मिळवू शकत होता आणि तुम्हाला काय भेटलं आहे. तो मुकुट कोणतरी दुसरा घालून फिरत आहे. प्रेज द लॉर्ड. हा काय विचार करा, तुमचे बाबा तुमच्यासाठी घर सोडून गेले, कोणी दुसरं त्या घरामध्ये राहत आहे. तुमच्या छातीवरती काय फिरत राहतील? साप. तुम्ही त्या घराच्या समोरून फिराल कारण तुम्हाला माहिती होतं घर कोणाचं होत आहे? तुमचं. आणि त्याच्यावरती घरामध्ये कोण राहत आहे? दुसरं. आणि जेव्हा तुमचा मुकुट दुसऱ्याच्या डोक्यावरती असेल आणि हे दुःख कधी जाणार नाही आहे, यामधून परतणं नाही आहे. विचार करू की मी तिकडे जाऊन काहीतरी करीन. बायबल सांगतं जे पृथ्वीवरती कराल त्याच्यावरूनच स्वर्गामध्ये भेटेल. पृथ्वीवरती बांधाल ते काय होईल? स्वर्गामध्ये बांधलं जाईल. जे पृथ्वीवरती खोलाल ते स्वर्गामध्ये खोलेल. काही बदल नाही करू शकाल. तुम्हाला समजेल की तुम्ही तुमचं पूर्ण जीवन खराब केलं आहे. त्या श्रीमंत माणसाला समजलं. लाजरासोबत मेला होता. 2 लाजर आहेत, जे एक जो त्याने येशू ख्रिस्ताने जिवंत केलं, एक तो जो गरीब लाजर सांगते जो गरीब लाजरस मेला आणि तो कुठे? अब्राहमाच्या पदरामध्ये. आणि तो श्रीमंत माणूस मेला आणि कुठे गेला? नरकामध्ये. तिथे त्याला समजलं की ओ बाबा मी माझं पूर्ण जीवन खराब केलंय. त्याने सांगितलं की हो कोणाला तरी माझ्या घरी पाठवू आणि माझ्या भावांना सांगा तुम्ही हे येडेपणाचं जीवन नका जगू. खूप वेळ झाली होती. गोष्टी बायबलमध्ये अशा लिहिलेल्या आहेत की आम्हाला बुद्धी यावी. नको होऊ दिल्या की तुम्ही स्वर्गामध्ये गेलात आणि तुम्हाला समजेल की पृथ्वीवरती जे जीवन तुम्ही जगलात बेकार होतं. का व्हायला तो त्या झटक्यामधून स्वतःला वाचवा. त्यासाठी काय करावे लागेल? प्रार्थना. प्रेज द लॉर्ड. ज्या मुलीला मिळवण्यासाठी तुम्ही एवढं कष्ट केलात, समजलं की त्याच्यापेक्षा बेटर मुलगी परमेश्वराने तुमच्यासाठी तयार केली होती. बोलत एवली हालेलुया हालेलुया. काय ते लोक आहात? हाच तो सन्मान आहे जो परमेश्वराने तुम्हाला दिला आहे. तुम्हाला कशामध्ये बोलवलं आहे? उंच सेवकाईमध्ये. बाजूला बोला उंच सेवकाई. उंच सेवकाई ते तुम्हाला कधी समजणार? जेव्हा तुम्ही काय कराल? प्रार्थना करा. काही मिळवण्यासाठी नाही, काही मागण्यासाठी नाही, बनण्यासाठी. ते बनण्यासाठी परमेश्वराने तुम्हाला बोलवलं आहे. त्याच्यापेक्षा मोठं जगामध्ये काहीच नाही आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दुसरं आम्ही सांगितलं वचनांना जाणं. चला आपण वाचूया. त्यामध्ये 22वा अध्याय 29वे वचन वाचू शकता? 1, 2, 3 वाचू शकता? प्रेज द लॉर्ड. येशूने उत्तर दिलं की तुम्ही पवित्र शास्त्र आणि परमेश्वराची सामर्थ्य नाही जाणत कारणाने आहात. आता मी इंग्लिशमध्ये बोललो तर येशूने त्यांना उत्तर दिलं तुम्ही पवित्र शास्त्र आणि परमेश्वराच्या सामर्थ्याला नाही जाणत, त्यासाठी चुका करता. जो शब्द आहे तो शब्द आहे ग्रीकमध्ये आहे प्लानाओ मधून. प्लानाचा अर्थ आहे की तुम्हाला काय करणं? चुकी करण्यासाठी घेऊन जाणं, रस्त्यावरून भटकणं. ख्रिस्ताने त्यांना काय सांगितलं की तुम्ही पवित्र शास्त्र नाही जाणत आणि नाच परमेश्वराची सामर्थ्य जाणत, त्यासाठी काय झालं आहात? रस्त्यावरून भटकला आहात. परत चुका करत आहात. तुम्ही चुकीच्या निवडत आहात. जर तुम्ही वचन नाही जाणाल तर कधीच तुम्ही योग्य निवड नाही करू शकाल. ते खूपसे लोक सांगतात की चुकी करणं माणसाचा स्वभाव आहे. जर तुम्ही वचन जाणता तर तुम्हाला समजेल की तुम्ही माणूस नाहात आणि तुमच्याकडून चुकी नाही झाली पाहिजे. प्रत्येक तुम्हाला चुकीनंतर वाटेल काही चुकी नाही झाली. चुकी नाही झाली मोठी गोष्ट नाहीये. चुकी झालीच नाही पाहिजे कारण तुम्ही आता माणूस नाही आहात. तुम्ही साधारण माणूस नाही आहात. काय आहात? ईश्वर आहात. प्रेज द लॉर्ड. तुम्ही परमेश्वराच्या सामर्थ्याला नाही जाणत. तिथे शब्द आहे पॉवर, तो आहे ड्युनामिस.
काही पॉवरसाठी शब्द एक्झॉसियाचा अर्थ आहे कार. ते जो शब्द केला आहे ग्रीकमध्ये तो आहे ड्युनामिस, आणि ड्युनामिसचा अर्थ आहे बदल आणण्याची गतिशील योग्यता. सांगितलं की तुम्ही परमेश्वराच्या सामर्थ्याला नाही जाणत की परमेश्वर किती लवकर बदल आणू शकतो. आणि हेच कारण आहे की तुम्ही काय करत आहात, चुका करत आहात. हेच कारण आहे की तुम्ही चुकीच्या निवडा करत आहात. जर तुम्ही काम नाही करत तर परमेश्वर माझं घर चालवेल, कदाचित माहीत नाही आहे की परमेश्वर तुमचं घर चालवू शकतो. त्यापेक्षा खूप कधी जास्त मी परमेश्वराच्या सामर्थ्याला नाही जाणत. तो सांगत आहे वचन नाही जाणत, परमेश्वराच्या सामर्थ्याला नाही जाणत, चुकी करण्यासाठी कायम घेऊन जात आहात. माणसाची चुकी त्याच्या अज्ञानतेचा परिणाम आहे. पुढची अज्ञानता परमेश्वराच्या वचनाची अज्ञानता. जर तुम्ही असं एक जीवन जगू इच्छिता जे परमेश्वराला प्रसन्न करेल, तुम्हाला वचनाला जाणण्यासाठी वेळ काढावा लागेल. हे सांगितलं पाहिजे की बाकी कामांसाठी वेळ काढावा लागेल आणि मला काय वाचावं लागेल, वचन. पण वचन वाचल्याशिवाय जे तुम्ही कामं करत आहात पूर्ण चान्सेस असेल ते चुकीचं असतील. लॉर्ड लोक आहेत की नाही. जर तुम्ही न वाचता भौतिक विज्ञानचा पेपर द्यायला गेलात तर तुमचे भौतिक विज्ञानचे उत्तर बरोबर असतील की चुकीची, बरोबर का चूक, बरोबर. तुम्ही परमेश्वराला नाही जाणत त्याची निवड तुम्ही कराल आणि माहीत किती योग्य असेल. मला वाटू शकते मी चांगलं निवड केली, ओके, वचन जाणतं त्याच्याशी कदाचित चांगला निवड करू शकाल. परमेश्वराचे सामर्थ्य जाणतं तर चांगली निवड करू शकला असता. बऱ्याच जणांनी असे निवड केली ज्या त्यांना कधीच नाही करू शकत होते. जणांनी अशी निवड केली आहे आणि कधीच नको त्यांना करायला हवे होते. का? कारण ते परमेश्वराच्या सामर्थ्याला नाही जाणत, ते वचनाला नाही जाणत. त्यासाठी वचनाला जाणणं गरजेचं नव्हतं, परमेश्वराच्या सामर्थ्याला जाणणं गरजेचं नव्हतं. दुसरं वचन, 2 तिमोथेयुस 2 अध्याय 15 वचन. दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग, व्हेरी इंटरेस्टिंग. लहानपणापासून पवित्र तुझ्या जाणलेलं आहे, तुला ख्रिस्तावरती विश्वास करण्यासाठी, उद्धार मिळवण्यासाठी बुद्धिमान बनवू शकतो. त्याला सांगत होता की तिमोथेस बुद्धिमान बनवण्याची गोष्ट कोणती होती? पवित्र शास्त्र. सांगितलं की लहानपणापासून पवित्र शास्त्र तू जाणलेला आहेस, तो तुला ख्रिस्तावरती विश्वास करण्यासाठी, उद्धार मिळवण्यासाठी बुद्धिमान बनवू शकतो. बुद्धिमान कोण बनवू शकतं? पवित्र शास्त्र. जे पुस्तकं तुम्हाला बुद्धी नाही देणार, जी पुस्तकं तुम्हाला ज्ञान देणार. जर तुम्ही चुकीचे पुस्तकं वाचला तर तुम्हाला चुकीचं ज्ञान भेटेल, की बऱ्याच जणांकडे चुकीचं ज्ञान आहे. आजच्या इतिहासामध्ये जो इतिहास बोलला जात आहे त्याचा खऱ्या इतिहासाशी काही घेणं देणं नाही आहे. आणि पुस्तकातून माणसाचे अधिकार हटवले आहेत. शिकवलं होतं की भारतीय नागरिक होण्याच्या अनुसार तुमचे एवढे अधिकार आहेत. आज त्या अधिकारांबद्दल कोणी नाही शिकवत आहेत. माणसाच्या अधिकाराबद्दल कोणी नाही बोलत आहे. माणसाच्या जबाबदारीबद्दल सगळे गोष्ट बोलत आहेत. पण बिना अधिकाराशिवाय तुम्ही जबाबदारीची गोष्ट नाही बोलू शकत. प्रेज द लॉर्ड. काय तुम्ही शरीराला बोला, अधिकाराशिवाय तुम्ही जबाबदारीची गोष्ट नाही बोलू शकत. काय तुम्ही, पण बऱ्याच जणांना नाही माहीत आहे. त्याने काय सांगितलं लहानपणापासून कसून काही जे शब्द आहे चाइल्ड, ते खूपच इंटरेस्टिंग वचन आहे. तुम्ही एक गर्भवती महिला आहात तर तुम्ही याला खूप वापरू शकता. ॲक्च्युली जेव्हा गोष्ट आहे ती मुलांची, की आपण परमेश्वराची मुलं आहोत तर खूप साऱ्या गोष्टी आहेत. नेपिओज, टेक्नन, हिओज. इथे जो शब्द यूज केला आहे तो आहे बॅफ्रोज. ग्रीकमध्ये बॅफ्रोज, आणि बॅफ्रोजचा अर्थ आहे की तो मुलगा जो अजून गर्भामध्येच आहे. जो सांगत आहे की जो तिमोथेची जी आई होती ती ख्रिश्चन होती, तुझ्या भक्तीमध्ये कायम असायची. तर पौराने सांगितलं जे तू मोठामध्ये असताना पण ऐकलं आहेस, पण तुला लक्षात आहे. प्रेज द लॉर्ड. काय तुम्ही नको व्हायला देवा की तुम्ही गर्भवती आहात आणि तुम्ही वचन नाही ऐकत आहात. तुमचा मुलगा पोटामध्ये असून पण काय जाणू शकतो? वचन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. पहिलं काय आहे? प्रार्थना. दुसरं काय आहे? वचनाला जाणणं. जर तुम्हाला प्रार्थनेमध्ये मागायचं आहेच तर तुम्ही सांगू शकतो प्रार्थनेमध्ये काय मागायचं आहे. तुम्हाला माहिती आहे की जे आम्ही मिळवलं आहे ते या जगापेक्षा मोठं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.
जी आता मी लाईन म्हटली ती आता तुमचं जीवन पूर्ण बदलू शकते. आपण ग्रहण केलं आहे ते पूर्ण जगापेक्षा मोठं आहे. आपण जग बनवणारा ग्रहण केलं आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. काय तुम्ही जगाला मागण्यासाठी बोलत आहे जेव्हा की जगाला बनवणारा तुमच्याकडे आहे. हालेलुया. त्याने काय सांगितलं? प्रार्थना करा. काय करा? काय मागा? काय मागा? वाचूया संहिता चॅप्टर 2 वर्स 8. माझ्याकडे माग. बोला माझ्याकडे माग. आता हा कोणाबद्दल बोलतोय? प्रार्थनेबद्दल. काय सांगत आहे? काय माग? माझ्याकडे माग आणि मी जाती जातीच्या लोकांना तुझी संपत्ती होण्यासाठी, लांब लांबच्या देशांना तुझी स्वतःची जमीन होण्यासाठी देईन. लॉर्ड. त्याने काय सांगितलं? तू माझ्याकडे काय माग? लोक माग. सांगितलं की मी लांब लांबच्या देशांना. कोणाला? लांब लांबच्या देशांना. तुम्हाला माहित आहे देश ते नाही आहेत जे देशांची बाउंड्री आहे. लॉर्ड. तुम्हाला काय सांगत आहे? जर तुम्हाला प्रार्थनेमध्ये मागायचं आहे तर लोकांच्या आत्म्यांना मागा. प्रेज द लॉर्ड. मला मागा लोकांच्या आत्म्यांना. तुम्ही अजून जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकाल येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेसोबत. जास्त लोकांची बुद्धी उघडू शकाल येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेसोबत. तुम्हाला मागायचं आहेच तर काहीच नाही आहे जे तुम्ही मागाल परमेश्वराने तुम्हाला पहिल्यापासून नाही दिलं आहे. हालेलुया. हालेलुया. तर ऐकताय माझी गोष्ट? तर पहिलं काय आहे? प्रार्थना. दुसरं काय आहे? दुसरं काय? वचनाला जाणणं. त्याच्यानंतर काय? प्रचार. त्या पण गोष्ट बोललो होतो. त्या बोलला प्रचार. रोमकांसपत्र 10 अध्याय 14 वचन. आणि नंतर ज्यांच्यावर त्यांनी विश्वास नाही केला ते त्यांचं नाव कसे घेतील? त्याच्या विषयात ऐकलं नाही त्याच्यावरती विश्वास कसं करू? आणि प्रचाराशिवाय कसं ऐकू? जेव्हा तुम्ही मागितला आहात, ओ परमेश्वर मला काय करा? द्या. तर तुम्ही काय करता? लोकांपर्यंत प्रचार करता. तुम्ही त्यांच्यापर्यंत येशू ख्रिस्ताचं वचन घेऊन जाता. तुम्ही गपचूप नाही बसता. आणि तुम्ही काय इच्छिता? परमेश्वराला प्रसन्न करणं. परमेश्वराला ह्याच्यापेक्षा जास्त प्रसन्न नाही करत की लोक शैतानाच्या प्रभावातून काढून परमेश्वराच्या प्रियपुत्रामध्ये घेऊन घेतले जातील. लॉर्ड, हालेलुया. परमेश्वराच्या सगळ्यात प्रसन्न करणारी गोष्ट हीच आहे. एक व्यक्ती जो त्या गोष्टीला करत आहे, जो परमेश्वराला प्रसन्न कायम करत आहे, जो कायम प्रार्थना करत आहे की लोक शैतानाकडून काढून घेतले जातील, त्यांच्यापर्यंत सुवार्ता घेऊन जात आहे. परमेश्वर त्या व्यक्तीपासून खूप प्रसन्न आहे, कारण हेच ते काम येशू ख्रिस्त करत होता. येशू ख्रिस्ताने याच्यापेक्षा अजून काही वेगळं नाही केलं. त्याने काय केली? प्रार्थना. ही लोक काय होत? अंधकारातून काढून कुठे येतील? प्रकाशामध्ये येतील. त्या प्रार्थना ह्याच होत्या. हेच एक काम केलं. जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये हेच जर काम केलं, तर जग कदाचित तुम्हाला वेडे म्हणेल. जेव्हा तुम्ही परमेश्वराला भेटाल त्या दिवशी परमेश्वर म्हणेल, थँक्यू, तूच सगळ्यात बुद्धिमान होतास. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लाजरस जसा भेट पोचला अब्रामाच्या घरामध्ये, जेव्हा श्रीमंत माणसाला समजलं की त्या श्रीमंतीचा काही अर्थ नव्हता. नाही सांगत की तुम्ही श्रीमंत नका हो. तुम्हाला माहिती असले पाहिजे की तुमच्या श्रीमंतीचे कारण काय आहे. प्रेज द लॉर्ड. शेजरा बोलला प्रचार. प्रत्येकाला काय करायचं आहे? प्रचार. प्रत्येक दिवशी प्रचार करा. प्रेज द लॉर्ड. जीवनातून प्रचार करा. लोकांना आपलं जीवन बघायला द्या. त्याला समजायला द्या की येशू ख्रिस्त खरंच आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चौथं आम्ही सांगितलं तुमची भेट आणि तुमचं दान. तुमची भेट आणि तुमचं दान. तुम्हाला बेस्ट डेव्हलपनं सांगितलं होतं की तुमच्या भेटीपेक्षा जास्त कुठलीही पद्धत नाही आहे. पैसा लोकांना माहीत नाही की पैसा काय आहे. पैसा आत्मिक आहे. परमेश्वर तुम्हाला पैसा ह्यासाठी नाही दिला की तुम्ही गोष्टींना मिळवू शकाल. परमेश्वर पैसा ह्यासाठी नाही दिला. त्याला हे माहीत आहे. श्रीमंत माणूस कधीच आपल्या पैशांना नाही यूज करत गोष्टींना मिळवण्यासाठी. काय विचार करतो की पैशाशिवाय गोष्टींना कसं मिळवलं जाईल. विचारा श्रीमंतांना जाऊन. व्यक्ती जो पैशांना वापरतो गोष्टींना मिळवण्यासाठी. श्रीमंत व्यक्ती पैशाला वापरतो पैशांना वाढवण्यासाठी, बाकी गोष्टींना मिळवण्यासाठी. तर दोन लोकांना भेटा, एक नोकरी करणारा आणि एक बिझनेस करणारा. आता बिझनेस करणाऱ्याचा अर्थ आहे की ज्याला खरंच बिझनेस माहीत असेल. दोन प्रकारचे लोक आहेत. जे लोक नोकरी करतात ते लोक आपली सगळी तरी खर्च करून घर मिळवायला इच्छितील. आणि जो बिझनेस करतो, जो बुद्धिमान आहे, तो आपला सगळा पैसा खर्च करून आपला बिझनेस वाढायला बघेल. त्याचं एम घर विकत घेणं नसेल. त्याचं एम काय असेल? बिझनेस वाढवणं. कारण त्याला माहीत आहे की जेव्हा बिझनेस वाढेल तेव्हा घर विकत घेणं काय होईल? सोपं. नोकरीवाल्याला हे नाही माहीत आहे. नोकरीवाला काय करत आहे? आपलं पूर्ण जीवन एक घर मिळवण्यासाठी घालत आहे.
घर मिळवण्यासाठी. नाही माहीत की पैशाचं करायचं काय आहे. तसंच लोकांना माहीत नाही की जेव्हा त्यांच्या हातामध्ये पैसा येतो, पैशाच्याद्वारे परमेश्वराची आराधना कशी करायची आहे. तर पैसा आलाय त्यांच्या खर्चासाठी, गरजांना पूर्ण करण्यासाठी. पैशाचा सगळ्यात छोटा वापर आहे. द लॉर्ड. त्याच्यावर बोला, हा पैशाचा सगळ्यात छोटा वापर आहे. बरेचसे लोक पैशाला सगळ्यात छोट्या जागेवरती यूज करतात आपली गरजा पूर्ण करण्यासाठी. पैसा पण त्रासात आहे. बोलतो मला ह्या अशा एवढ्या छोट्या जागेवरती का वापरलं आहे. त्याला वापरा परमेश्वराची आराधना करण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहीत आहे तर पैशाची पण इच्छा आहे की त्याच्याद्वारे काय होईल, परमेश्वराची आराधना. तुम्ही 100 रुपयाच्या नोटीवर जर बोलू शकेल, भाऊ तुझ्याने मी 2 समोसे विकत घेऊ का, तुझ्याने 2 रॅपसोडी विकत घेऊ. 100ची नोट पण तुम्हाला सांगेल, भाऊ रॅपसोडी विकत घेण्यामध्ये वापर समोस्याचं काय आहे, उद्या नाही आहे. पैसा तुमच्याशी बोलेल. पैसा तुमच्याशी बोलेल कारण पैसा तुमच्याशी बोलू शकतो. द लॉर्ड. पैसा पण इच्छितो की तो कोणाच्या हातामध्ये येईल, त्या व्यक्तीच्या हातामध्ये जो त्याला वापरेल परमेश्वराच्या राज्याला वाढवण्यासाठी. किती जणांना पैशाचा उद्देश माहीत आहे. हेच कारण आहे की त्यांच्याकडे पैसा येतो आणि राहत नाही. येतो निघून जातो, येतो निघून जातो, येतो निघून जातो. कारण का? कारण पैशाला वाटत नाही की त्यांच्याकडे थांबलं पाहिजे. पैशाला वापरत आहेत कशासाठी? खाण्यासाठी. 2 प्रकारचे लोक आहेत. एक आहेत प्रोड्युसर, एक आहेत कन्झ्युमर. काय आहेत? काय आहेत? ते लोक जे गोष्टी बनवतात आणि एक ते लोक ज्या गोष्टी खातात. बोला, एक ते बनवणारे आणि बोला एक ते गोष्टींना खाणारे. आणि श्रीमंत तो असतो जो गोष्टींना बनवतो आणि गरीब तो असतो गोष्टींना खातो. पैसे आले, साडी विकत घेतली, मोबाईल विकत घेतला. तुम्ही काय आहात? खाणारे. आणि खाणारा कधीच श्रीमंत नाही होत. हा बनवणारा आहे जो काय होईल श्रीमंत. किती लोक आहेत जे बनवण्याबद्दल विचार करत आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपली भेट काय? आपली भेट द्यायला शिका. ते निर्माण करण्याचा विचार बघा. तर पैशाला खर्च करण्याचा विचार नको करू. कंजूस बना. शरीराला बोला कंजूस बना. कंजूस. ऐकताय तुम्ही? तर हे आम्हाला पैशाची व्हॅल्यू नाही आहे तर बोला ठेवायला सुरू करा. प्रेज द लॉर्ड. पैशाद्वारे काय करा? परमेश्वराची आराधना काय करा. आणि पैशांनी गोष्टी मिळवण्याचे प्रयत्न नका करू. मला माहीत आहे मी काय सांगत आहे. तर हो पास्टर, नंतर गोष्टींना कसं मिळवू? जाऊन काय जाणं वचन. प्रेज द लॉर्ड. ते आम्ही काय सांगितलं? प्रार्थना. हालेलुया. एक वचन दाखव. 2 कोरिंथीयांस पत्र 8 अध्याय 1 वचन. तुझी मदत करणार आहे खूप. काय भावांनो, आम्ही तुला परमेश्वराच्या त्या अनुग्रहाचा सुवार्थ सांगतो किंवा किती याच्या वरती झाला आहे. नेक्स्ट. क्लेशाच्या मोठ्या परीक्षेमध्ये त्यांचा मोठा आनंद, भारी कंगालपणामध्ये त्यांची उदारता खूप वाढली आहे. विचार करून बघा. क्लेशामध्ये होते, कंगालमध्ये होते, त्यांची उदारता काय वाढलेली होती. हो, देशामध्ये बिझनेस नाही चालू आहे तर आम्ही पार्टनरशिप नाही करणार. पैशाचा उद्देश जाणता तर तुम्ही त्याला जाणता. तुमची भेट ह्या हिशोबाने नाही असतं की तुमच्याकडे काय आहे, काय नाही आहे. तुमची भेट आहे कारण तुम्हाला माहिती आहे की परमेश्वर महान आहे. तुम्हाला भेट देणं काय आहे? गरजेचं आहे. नाही बनवत की तुमच्याकडे देण्यासाठी काही नाही आहे. जगामध्ये असं कोणीच नाही की त्याच्याकडे देण्यासाठी काही नाही आहे. ते देण्यासाठी काहीतरी आहे. त्याच्यामध्ये सांगितले त्याच्याकडे पूर्ण देशामध्ये खूप आनंद आणि खूप कंगालपणामध्ये त्यांची उदारता काय झाली, खूप वाढलेली आहे. पण बघा, थोडा त्रास वाढत होता, त्यांची भेट एवढी अजून वाढत होती. सांगत होतं की आणि म्हणून त्याने सांगितले की अनुग्रह आहे. तुम्ही परमेश्वरात जाणार तेव्हा तुमच्यावरती अनुग्रह असेल परमेश्वरात देण्याचा. त्या अनुग्रहाला अजून मिळवलं नाही आहे. परमेश्वराला काहीतरी देऊ शकतील. आरोप देणं पण त्याच्यासाठी कठीण होईल. कारण त्यांच्याकडे अनुग्रह नाही आहे परमेश्वराला देण्याचा. त्यांना पैशाचा उद्देश नाही माहीत आहे. बायबल सांगत आहे परत वाचा पहिल्या वचनापासून. तो सांगत आहे, हे भावांनो, परमेश्वराचा आम्ही त्या अनुग्रहाचा, कुठचा अनुग्रह? पैसा देण्याचा अनुग्रह. त्या अनुग्रहाचा सुवार्थ सांगतो जी मकुदुनियाच्या मंडळीवर झाली आहे. त्याच्या मोठ्या परीक्षेमध्ये त्यांचा मोठा आनंद,
खूप मोठ्या कंगालीपणामध्ये त्यांची उदारता काय वाढली, वाढली, अर्हता वाढली, अर्हता वाढली. त्यांची भेट काय झाली, वाढली. भेट कमी नाही होत होती कारण देशामध्ये कंगाली होती. त्यांची भेट कमी नाही झाली कारण ते त्रासामध्ये होते. त्यांची भेट काय झाली, वाढली. करून बघा वचनामध्ये काय लिहिलं आहे. त्यात आपण म्हणतो की आशाच्या विपरीत आशा. द लॉर्ड, हालेलुया. नेक्स्ट त्याच्यामध्ये माझी ही साक्ष आहे की त्याने आपले सामर्थ्य भरून सामर्थ्याच्या पण बाहेर आपल्या मनाने दिलं. प्रेज द लॉर्ड. तुम्ही कुठून देता, आपल्या मनाने. कुठून देता, तुमच्या हृदयामध्ये ते देणं असतं, त्या तुमच्या हातामध्ये ते पैसा येतो. मला कायम शिकवलं आहे, जे हृदयामध्ये आहे त्याला हातामध्ये येण्यासाठी टाईम नाही लागत. तुमच्या मनामध्ये आहे तुम्हाला 10,000 द्यायचं आहे तुमच्या पुढच्या 10 दिवसामध्ये, ते खरंच तुमच्या हृदयामध्ये आहे. पुढच्या 10 दिवसामध्ये 10,000 येण्यासाठी टाईम नाही लागणार आहे. जोपर्यंत ही गोष्ट तुमच्या हृदयामध्ये नाही आहे, तुमच्या हातामध्ये तेच येईल जे तुमच्या मनामध्ये आहे. नियम आहे. थोडेसे लोक सांगतात की पास्ट नाही देऊ शकलो. माझा प्रश्न आहे की काय तुम्ही मनाने देऊ इच्छिता? कधी विचार पण नाही केला की मी प्रत्येक महिन्यामध्ये 5,000ची पार्टनरशिप करू, 1,00,000ची पार्टनरशिप करू? मनामध्ये पण नाही आहे. काय चिंत की सगळे शेजारी तुम्हाला गरीब समजू की श्रीमंत? नातेवाईक काय समजतील? मी पण तुम्हाला श्रीमंत समजतो. जबाब केला अंत सांगू शकतो की 5,000 रुपये द्या. का नाही देऊ शकत तुम्ही? चांगले कपडे घालून तुम्ही आलात तर मला वाटतं तुमच्याकडे पैसे आहेत. मला वाटतं परमेश्वर तुमचा पिता आहेत, तुमच्याकडे पैसे आहेत. प्रेज द लॉर्ड. तुम्ही तर आहेच तर लोकांना फसवतात. तुम्हाला खरंच फसवणं तुमचं मानलं, पुढचं पाप केलं. प्रेज द लॉर्ड. चर्चमध्ये जेव्हा बघतात 10,000 द्या तर द्या, थोडीच आहे. अच्छा, तर असं करतो आहे 10 लाखाचा. लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. सगळ्यात पहिलं काय आहे, मन. मन मन मनामध्ये आहे. कशामध्ये आहे? तर हातामध्ये येईल. तर मनामध्ये आहे तर हातामध्ये येईल. ते मनात तर यायला द्या. मी प्रत्येक महिन्याला 5,000 देऊ शकतो. प्रत्येक महिन्याला मी 10,000 देऊ शकतो. पण देऊ शकतो, माझी बायको पण देऊ शकते, माझा मुलगा पण देऊ शकतो. कोण देऊ शकतो? 5 मुलं आहेत तर ते पण देऊ शकतात. नका विचार करू की तुम्ही नाही देऊ शकत. सुरुवात मनापासून आहे. कमीत कमी ह्या व्हायला सुरू तरी करा. तुमच्या आतमध्ये एक मजबूत इच्छा तर व्हायला द्या. आम्हाला ह्या गोष्टी माहीत नसतील तर आम्ही इथे नाहीपर्यंत नाही पोचलो असतो. गोष्टी आमच्या मनामध्ये होत्या आणि मनामध्ये आहेत. द लॉर्ड. मनामध्ये आहे ते कुठे येईल? हातामध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. आपलं मन काय करा, तयार. आपलं मन बनवा की तुम्ही की तुम्ही काय कराल, परमेश्वरासाठी काय कराल, मोठी कामं. मन बनवा. काय करा, प्रार्थना. काय करा वचनाला जाऊन वाचा आणि काय करा, विचार. प्रेज द लॉर्ड. तो आपल्या हातांना आणि करा अन्य भाषेमध्ये प्रार्थना. परमेश्वराचा धन्यवाद द्या. रिव ओझीक व शुफ्र अला झींत्रा. रिव ओझींद्र. आपल्या सेवकासाठी प्रार्थना करा पुढचे 2 मिनिटं. आपल्या सेवकासाठी प्रार्थना करा. रिव ओझीक व शांत्र ओझीन तलेक व शीत्र. आपल्या सेवकासाठी प्रार्थना करा. ओझीन तलेक व शुफ्र अला झींत्र रेकते एझीत रेकते एझीत रेक व शुफ्र अला झीत ओझीन तलेक द ओझीन तलेक द ओझीन तलेक व शीत्र. ओ हालेलुया. ओझीन तलेक व शुफ्र अला झींत्र रेकते एझीत रेकते एझीत रेक व शुफ्र अला झीत. हालेलुया. प्रभू मी प्रार्थना करतो तुमच्या सगळ्या मुलांसाठी, आपल्या जीवनासाठी तुमच्या इच्छेनुसार चालत आहेत प्रभू येशू तुझ्या नावामध्ये. प्रभू ह्या चुकीच्या रस्त्यावरती नाही जाणार, तुझ्या निवडीला नाही करणार. मजबूत फोकसांना दिलं जात आहे प्रभू येशू तुझ्या नावामध्ये. मध्ये प्रत्येक व्यक्ती आपल्या बुलाहटला पूर्ण करेल प्रभू. एक व्यक्ती करेल. वाईट लोकांपासून वाचलेले आहेत प्रभू येशू तुझ्या नावामध्ये. कुणीकडला कोणताही शैतान त्यांना स्पर्श करू शकत प्रभू येशू तुझ्या नावामध्ये. त्या विषयामध्ये शैतानाची इच्छा बेकार झाली आहे प्रभू येशू तुझ्या नावामध्ये. धन्यवाद देतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. या प्रार्थनेला प्रभू येशूच्या नावामध्ये मागतो. आमीन. जरा सोडू शकतो. महिमा, महिमा. जर तुम्ही पहिल्यांदा आलात तर आम्ही तुमचं स्वागत करू इच्छितो. किती लोक पहिल्यांदा आले आहेत? थँक्यू. जरा टाळ्या सजेशनसाठी थँक्यू, 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 थँक्यू. वाव. सो आनंद आहे की तुम्ही इकडे आला आहात. आणि जर कोणत्याही सेंटरमध्ये आला तुमचं इथे स्वागत आहे.
आणि येशू ख्रिस्ताला आपला प्रभू बनवा. छोटीशी एक प्रार्थना आहे. आपले डोळे बंद करा आणि प्रार्थनेला माझ्या मागे आपल्या तोंडाने बोलून करा. बोला, हे प्रिय पिता परमेश्वर, मी तुमच्या जवळ येतो. येशू ख्रिस्ताच्या नावात मी विश्वास करतो. येशू ख्रिस्तामध्ये, जिवंत परमेश्वराच्या पुत्रामध्ये मी विश्वास करतो की तो क्रूसावरती मेला आणि परमेश्वराने त्याला तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून जिवंत केले. धन्यवाद परमेश्वर. मी आज माझ्या तोंडाने घोषणा करतो की येशू ख्रिस्त जिवंत परमेश्वराचा पुत्र माझा प्रभू आहे, माझा स्वामी आहे. आजपासून मी नवीन जन्मलो आहे. आजपासून मी परमेश्वराचे मूल आहे. आजपासून मी वाचलो आहे. धन्यवाद परमेश्वर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आमीन. प्रेज द लॉर्ड. जरा टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. थँक्यू. प्रार्थना करतो तुमच्या बसण्याच्या आधी. प्रभू, तुमच्या मुलांसाठी मी प्रार्थना करतो. इकडे आणि तिकडे कुठे सेंटरमध्ये ते आहेत, येशू ख्रिस्ताचं नाव त्यांच्यावरती कंप्लीट पडून राहणार. त्यांच्यावरती काही एक अधिकार नाही आहे प्रभू. एक अधिकार नाही आहे. एक अधिकार नाही आहे. त्यांना आशिष देतो तुमच्या बुद्धीच्या द्वारे, समजाच्या द्वारे, ज्ञानाच्या द्वारे, तुमच्या आत्म्याच्या द्वारे. ह्या आशिषित आहेत येशू ख्रिस्ताच्या नावात आमीन. परत जोरात टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. ही वेळ भेट झाली त्याच्यामुळे द्यायचा. तुझी स्तुती मी नाचून करीतो, काहीही होवो, माझ्या जो आहे तो महान आहे. त्याचे नाव आहे येशू. मी हा एक विजयी, महाविजयी, त्याच्या राज्याचा वारी, पवित्र आत्म्याने परिपूर्ण. तुझी स्तुती मी नाचून करीतो, काहीही होवो, माझ्या जो आहे तो महान आहे. त्याचे नाव आहे येशू. मी हा एक विजयी, महान विजयी, त्याच्या राज्याचा वारी, पवित्र आत्म्याने परिपूर्ण. त्याच्यामध्ये आनंद करीतो, त्याच्यामध्ये आनंद करीतो, त्याच्यामध्ये आनंद करीतो, महाविजयी. त्याच्यामध्ये आनंद करीतो, त्याच्यामध्ये आनंद करीतो, त्याच्यामध्ये आनंद करीतो, महाविजयी. माझ्या विरुद्ध बनलेले हत्यार समृद्ध नाही होणार. माझ्या जो आहे तो महान आहे. त्याचे नाव आहे येशू. मी हा एक विजयी, महान विजयी, त्याच्या राज्याचा वारी, पवित्र आत्म्याने परिपूर्ण. माझ्या विरुद्ध बनलेले हत्यार समृद्ध नाही होणार. माझा जो आहे तो महान आहे. त्याचे नाव आहे येशू. मी हा एक विजयी, महाविजयी, त्याच्या राज्याचा वारी, पवित्र आत्म्याने परिपूर्ण. त्याच्यामध्ये आनंद करीतो, त्याच्यामध्ये आनंद करीतो, त्याच्यामध्ये आनंद करीतो,
धन्यवाद देते परमेश्वर, या भेट, दशमांश आणि पार्टनरशिप आणण्याचा अनुग्रह संधी देण्यासाठी. मी तुमच्या आत्म्याद्वारे पवित्र आहे आणि जसं तुमच्या मुलांनी दिला आहे याची वाढलेली फळं तुमच्या मुलांपर्यंत वेगाने येत आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. लोक दाबून नको आमच्या पत्रामध्ये टाकत आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. मी या भेटींवरती तुमच्या आशयांचं आव्हान करतो. वाढीचा नियम बदलून तुमच्या राज्याच्या विस्तारासाठी येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आमीन. प्रेज द लॉर्ड. इम्पॉर्टंट अनाउन्समेंट आहे. त्यांच्यावर अनाउन्समेंटची गोष्ट बोलते ते जास्त अलर्ट व्हा. तुम्हाला लक्ष देऊन ऐकायचं आहे. पुढे काय आहे ओळख. तर सगळ्यात पहिलं आहे चर्चमध्ये फळं घेऊन यायचं असतं. फळांचा अर्थ पर्यंत केळं, संत्र हे नाही आहेत जे बाबाची लाडून चढवतात. ठीक आहे. याचा अर्थ काय नाही. पास्टरने सांगितलं फळांना आणायचं, बोलत नारळ आणला तरी माझ्या डोक्यावरच पडलं नाही. याचा अर्थ काय आहे आत्मे. इस्रायलला बोला आत्मा मा. ठीक आहे. तुम्ही संडेला खाली नाही येत, वेनसडेला खाली नाही येत, प्रत्येक जागेवरती काय शोधत आहात आत्मा. फाउंडेशन स्कूल किती लोक फाउंडेशन स्कूल करत आहेत दादा. फाउंडेशन स्कूल काय आहे गरजेचं आहे. बोला फाउंडेशन स्कूल गरजेचं आहे. 2 क्लास झालेले आहेत आमच्या आता आणि ह्या आठवड्यात तुम्हाला तिसरा पण भेटेल. फाउंडेशन स्कूल करा. रिचर्ड वर्ल्ड आहे 2 आणि 3 सप्टेंबर आपण टाळी वाजवू शकतो. त्यासाठी ज्या प्रकारे आपण हेलिंग स्ट्रीमसाठी मेहनत केली होती आपल्याला मेहनत करायची त्याच्यापेक्षा खूप जास्त. तर टी शर्ट येईल 1-2 दिवसामध्ये. तुम्ही टी शर्ट पण विकत घ्या आणि रॅपसोडी पण वाटा. आपलं एम आहे कमीत कमी 5 लाख रॅपसोडी वाटणे पडलेले आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर टाळू तुम्ही. सो काय आहे रीच आउट वर्ल्ड. सगळ्यात मोठा प्रोग्राम आहे जगातला म्हणजे आपल्याला पण पार्टिसिपेट करायचं आहे. की प्रत्येकाचा फोटो यावा. मी दिवसातून 3 वेळा प्रार्थना करतो. आमच्यासोबत प्रार्थना करा. सकाळी 7:30 वाजता बघा. आम्ही शोधा आम्ही कुठे करतो. स्वतःचं एक ॲप आहे जिथे आपण प्रार्थना करतो. या दुसऱ्यांसाठी प्रार्थना करणं शिका. तुम्हाला कधीच कोणत्याही गोष्टीची कमी नाही झाली पाहिजे. आमचं स्वतःचं चर्चचं ॲप आहे क्राइस्ट एम्बसी इंडिया फर्स्ट फ्लाईट ॲप. तर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये तो ॲप डाउनलोड नाही केला तर ते ॲप डाउनलोड करा. पुढे पण चर्चचे प्रोग्राम असतात ते तुम्हाला नोटिफिकेशन येतं ना वीकचं. तर प्लीज ह्या ॲपला डाउनलोड करा. दुसऱ्यांना पण सांगा. खूप कमी लोक आहेत त्यांच्याकडे अशा गोष्टी आहेत पण परमेश्वराने आपल्याला अनुग्रह दिला आहे की तुमच्याकडे हे आहे की आपण पण या ॲपला वापरू शकू. प्रेज द लॉर्ड. आणि जर तुम्ही एक पार्टनर नाही आहात तर पार्टनर बना. पार्टनर कोण आहे जो आपल्या पैशासोबत सुवार्तेला वाढवत आहे. ठीक आहे. पैशासोबत तो जो सांगतो की रॅपसोडी वाटण्यासाठी पैसा लागतो माझा पैसा हा घ्या. वरती वाढवण्यासाठी पैसा लागतो. मी माझी तुम्हाला साक्ष सांगितली कसं माझ्याकडे काही नव्हतं मी सांगितलं की नाही माझा पैसा पहिला कुठे जाईल सुवार्तेसाठी. काळजी नव्हती की माझ्यासोबत काय होईल. पहिला द्या की सुवार्ता तुमच्यासाठी गरजेची व्हावी. तर बघा एक वर्ष तुम्हाला कुठे घेऊन जातो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उभे राहूया. परमेश्वराचा धन्यवाद देऊया. हातांना उठवा. धन्यवाद द्या परमेश्वराचा. धन्यवाद. हातांना उठवा. बोला धन्यवाद परमेश्वरा. धन्यवाद प्रभू. वचनासाठी धन्यवाद. वचनासाठी धन्यवाद. बुद्धीसाठी धन्यवाद. सत्यासाठी धन्यवाद. धन्यवाद देतो प्रभू. धन्यवाद 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 धन्यवाद. यांच्यामध्ये परिपक्व होत आहे प्रभू येशूच्या नावामध्ये. आपल्या जीवनासाठी परमेश्वराच्या सिद्ध इच्छेमध्ये चालत आहेत प्रभू येशूच्या नावामध्ये. धन्यवाद देतो प्रभू. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या प्रार्थनेला प्रभू येशूच्या नावात मागतो. आमीन. पितेचे प्रेम बोला परमपितेचे प्रेम येशू ख्रिस्ताचा अनुग्रह पवित्र आत्म्याची सहभागिता तुझ्यासोबत कायमसाठी बनून राहील येशूच्या नावात. आमीन. भलाई आणि करुणा कायमसाठी माझ्या जीवनामध्ये निवास करेल. कायमसाठी परमेश्वराच्या घरामध्ये निवास करत राहील प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात. आमीन. Subscribe to our channel, hit the bell icon, like, comment, and share. Thank you, and God bless you.